नमस्कार मित्रांनो, रिच डॅड पुअर डॅड या ऑडिओ बुकमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण आज प्रकरण दुसरे बघणार आहोत. धडा पहिला, श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत नाहीत. डॅड, श्रीमंत कसं व्हायचं ते मला सांगाल? माझे डॅड संध्याकाळी आलेलं वर्तमानपत्र वाचत होते. माझा प्रश्न ऐकताच त्यांनी ते खाली ठेवलं आणि विचारलं, पण तुला श्रीमंत का व्हायचं आहे? कारण आज जिम्मीची आई त्यांच्या नव्या कॅडिलॅक गाडीतून त्यांच्या बीच हाऊसवर वीकेंडसाठी गेल्या आहेत. जिमीनं त्यांच्यासोबत त्याच्या 3 मित्रांनाही नेलं, फक्त मला आणि माईकला नेलं नाही. आम्ही गरीब असल्यामुळे आम्हाला बोलावलं नाही, असं तो म्हणाला. म्हणून तुम्हाला नेलं नाही? डॅडनं अविश्वासानं विचारलं. हो, मी म्हणालो. डॅडनं शांतपणे आपलं डोकं हलवलं, खाली घसरलेला चष्मा परत वर घेतला आणि ते वर्तमानपत्र वाचू लागले. मी त्यांच्या उत्तराची वाट पाहत तसाच उभा होतो. ते वर्ष होतं 1956. मी 9 वर्षांचा होतो. काही दैवगतीमुळे मी नेमका श्रीमंत मुलांच्या शाळेत जात होतो. आमच्या गावात प्रामुख्यानं ऊसाची लागवड केली जायची. वसाहतीतील मॅनेजर्स, डॉक्टर्स, बँकर्स वगैरे श्रीमंत मंडळी आपापल्या मुलांना याच शाळेत पाठवत. आमची शाळा 1ली ते 6वी पर्यंतची होती. 6वी नंतर मुलं खासगी शाळेत जात. मी रस्त्याच्या एका बाजूला राहत असल्यामुळे त्या शाळेत जायचो. दुसऱ्या बाजूला 6वी नंतर मी आणि ही मुलं सरकारी शाळा आणि कॉलेजात गेलो असतो. खासगी शाळा आम्हाला परवडणाऱ्याच नव्हत्या. मी तसाच उभा असल्याचं पाहून डॅडींनी वर्तमानपत्र खाली ठेवलं. तेही विचार करत असावेत. शेवटी हळूवार आवाजात ते म्हणाले, तुला जर श्रीमंत व्हायचं असेल तर तुला पैसे कसे मिळवावेत हे शिकावं लागेल. मग कसे मिळवू मी पैसे? मी चटकन विचारलं. ते हसत म्हणाले, डोकं वापर. याचा खरा अर्थ होता, मी एवढंच सांगू शकतो किंवा मला माहीत नाही किंवा उगाच काहीतरी प्रश्न विचारू नकोस. भागीदारीची सुरुवात. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझा जिवलग मित्र माईकला भेटलो. त्याला डॅडींनी काय उत्तर दिलं ते सांगितलं. त्या शाळेत आम्ही दोघंच गरीब होतो. माईकही केवळ नशिबामुळेच या शाळेत आला होता. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी एक अदृश्य रेघ होती. अगदीच गरीब वगैरे नव्हतो, पण इतर मुलांकडे असलेल्या नव्या सायकली, बेसबॉलचे नवे ग्लोव्ज वगैरे गोष्टी आमच्याकडे नव्हत्या. मुळात त्यांच्याकडे असलेल्या सगळ्याच गोष्टी नव्या असायच्या. त्यामुळे आम्हाला गरीब असल्यासारखंच वाटायचं. आईवडिलांनी आमच्या मूलभूत गरजा निश्चितपणे भागवल्या, पण त्यापेक्षा अधिक काही हवं असेल तर तुलाच काम करून पैसे मिळवावे लागतील, असं माझे डॅड सांगायचे. मी 9 वर्षांचा होतो आणि या वयातल्या मुलासाठी काही कामही नव्हतं. मग आपण काय करायचं आता? माईकनं विचारलं. मला ते माहीत नाही, पण आपण दोघं भागीदार असणार आहोत, मी सांगितलं. त्यालाही ही कल्पना आवडली. त्या शनिवारच्या सकाळी माईक हा माझा पहिला व्यावसायिक भागीदार झाला. पैसा मिळवण्यासाठी काय करायचं यावर विचार करण्यात आणि सुचलेल्या कल्पनांवर चर्चा करण्यातच आमची सकाळ गेली. अधेमध्ये आम्ही जिमीच्या बीच हाऊसवर मजा करायला गेलेल्या मित्रांविषयीही बोलायचो, पण फार नाही. त्याचा आम्हालाच त्रास व्हायचा. अर्थात तो त्रासही चांगल्यासाठीच होता, कारण त्यामुळे आम्हाला पैसे कमवावेसे अधिक तीव्रतेनं वाटायचे. त्याच दिवशी दुपारी आमच्या डोक्यात प्रकाश पडला. शास्त्राच्या पुस्तकात वाचलेल्या गोष्टीवरून आम्हाला ही कल्पना सुचली. आम्ही प्रचंड उत्तेजित झालो होतो. अगदी जोरजोरात हस्तांदोलन केलं. आम्ही आधी नुसतेच भागीदार होतो, आता आम्हाला व्यवसाय सापडला होता. पुढचे काही आठवडे मी आणि माईक घरोघर फिरत होतो. वापरून झालेल्या टूथपेस्टच्या ट्यूब आम्हाला द्याव्यात अशी विनंती आम्ही प्रत्येकाला करत होतो. लोक कोड्यात पडायचे. काही जण लगेच हसून हो म्हणायचे, तर काही जण कारण विचारायचे. हा प्रश्न आला की आम्ही उत्तर द्यायचो, ते काही आम्ही सांगू शकत नाही, ते आमचं व्यावसायिक गुपित आहे. आम्हाला आता रिकाम्या ट्यूब मिळत होत्या. आमच्या वॉशिंग मशीनच्या शेजारी थोडी मोकळी जागा होती. तिथं एक तपकिरी रंगाचं पुठ्ठ्याचं रिकामं खोकं मी ठेवलं आणि त्यात त्या ट्यूब साठवू लागलो. जसजसा हा साठा वाढायला लागला तसतशी माझी आई चिडचिड करू लागली. लोकांनी वापरलेल्या चुरगाळलेल्या ट्यूब पाहून तिचा संताप होऊ लागला. एक दिवस ती खूप भडकली. तिनं आम्हाला शेवटचं विचारलं की हा काय प्रकार आहे
आम्ही तिलाही व्यावसायिक गुपित हेच उत्तर दिलं. हे असं उत्तर ऐकून तिच्या संतापाचा स्फोटच झाला. ती म्हणाली, तुम्ही हा जो काही गोंधळ घातला आहे त्याचं ताबडतोब काहीतरी करा, नाहीतर मी हे सगळं उचलून बाहेर फेकून देईन. मग मी आणि माईकनं तिला समजावून सांगायचा खूप प्रयत्न केला. खूपदा विनंत्या केल्या. आम्ही तिला सांगितलं की लवकरच आमच्याकडे या ट्यूबचा पुरेसा साठा होईल आणि आम्ही उत्पादन सुरू करू शकू. आपल्या काही शेजाऱ्यांच्या पेस्ट संपतच आल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याकडूनही आम्हाला 2-3 दिवसात ट्यूब मिळतील. खूपदा सांगितल्यावर अखेरीस तिनं आम्हाला 1 आठवड्याची मुदत दिली. या अचानक आलेल्या अडचणीमुळे आम्हाला उत्पादन सुरू करण्याची तारीख अलीकडे घ्यावी लागली. त्यामुळे आमच्यावर कामाचा दबाव वाढला. आम्ही त्या वेळेत उत्पादन सुरू करू शकलो नसतो तर आमची पहिली भागीदारी फेकून देण्यात आली असती. शेवटी आम्ही कामाची वाटणी केली. दाताच्या डॉक्टरांची वारंवार दात घासायला सांगितले आहेत असा प्रचार करण्याची जबाबदारी माईकनं स्वीकारली. तर मी उत्पादन सुरू करण्यासाठी जुळवाजुळव करू लागलो. आमच्या गॅरेजमध्येच आमची कार्यशाळा होती. उत्पादन सुरू केलं होतं. आमची गॅरेजमध्ये काहीतरी खुडबुड सुरू होती. एक दिवस माझे डॅड एका मित्रासह आम्ही काय करतो आहोत हे पाहण्यासाठी आले. या 9 वर्षीय जोडगोळीचं उत्पादनाचं काम पूर्ण जोशात चालू होतं. गॅरेजमध्ये सगळीकडे पांढरी पावडर पसरली होती. एका लांब टेबलावर शाळेतून आणलेली पुठ्ठ्याची छोटी खोकी होती. लोखंडी जाळी असलेली एक कोळशांची शेगडीही धगधगत होती. गॅरेजमध्येच आमचं काम सुरू असल्यानं डॅड अलीकडेच गाडी लावून आत आले. त्यावेळी आम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये टूथपेस्टच्या रिकाम्या ट्यूब वितळवत होतो. त्या काळी टूथपेस्ट प्लास्टिकच्या ट्यूबमध्ये येत नसत. त्या ट्यूब शिशाच्या असायच्या. आम्ही आधी त्या ट्यूब जाळून त्यावरचा रंग काढून टाकायचो. नंतर त्या स्टीलच्या भांड्यात वितळायला ठेवायचो. पुठ्ठ्याच्या खोक्यांमध्ये आम्ही प्लास्टर ऑफ पॅरिस ओतून साचे केले होते. ट्यूब वितळून शिसं मिळालं की ते आम्ही त्या साच्यांमध्ये ओतायचो. गॅरेजमध्ये पसरलेली पांढरी पावडर म्हणजे प्लास्टरच होतं. गडबडीत माझा धक्का प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पिशवीला लागला होता आणि सगळ्या गॅरेजभर जणू हिमवादळ झाल्यासारखं दिसत होतं. डॅड आले तेव्हा मी वितळलेलं शिसं प्लास्टरच्या साच्यात ओतत होतो. बाबांनी ते पाहिलं. हळू, काळजी घे, ते म्हणाले. मी वर न बघता मान हलवली. हातातलं काम संपल्यावर मी भांडं खाली ठेवलं आणि डॅडकडे पाहून हसलो. काय करताय तुम्ही? डॅडनं विचारलं. तुम्ही जे सांगितलं होतं तेच. आपण आता श्रीमंत होणार आहोत, मी उत्तर दिलं. हो, आणि आम्ही भागीदार आहोत, माईक हसत हसत म्हणाला. आणि त्या प्लास्टरच्या साच्यात काय आहे? डॅडनं विचारलं. बघा ना, ही बॅग चांगली असेल, मी उत्तर दिलं. मग मी एका छोट्या हातोडीनं साच्याच्या मध्यभागी असलेल्या सीलवर हळूच फटका दिला. साचा उघडल्यानंतर आतली धातूची गोल नाणी बाहेर पडली. अरे देवा, तुम्ही शिशाची नाणी पाडत आहात, डॅड म्हणाले. अगदी बरोबर, माईक म्हणाला. तुम्ही जे सांगत होता तेच तर आम्ही करतो आहोत. आम्ही पैसे मिळवत आहोत. ते ऐकून डॅडचे मित्र वळले आणि हसत सुटले. मग माझे डॅडही हसले. त्यांनी आपलं डोकं हलवलं. काय दृश्य होतं ते! एका गॅरेजमध्ये पेटलेली कोळशाची भट्टी वापरून झालेल्या टूथपेस्टच्या ट्यूब, साचे, पसरलेलं प्लास्टरमुळे पांढरी झालेली आणि या कानापासून त्या कानापर्यंत हसणारी 2 मुलं त्यांच्यासमोर उभी होती. मग डॅडनं आम्हाला काम थांबवून बाहेरच्या पायरीवर बसायला सांगितलं. आम्ही तसे बसलो. डॅड हे आमच्या शेजारी बसले आणि मंद हसत आम्हाला विचारलं, बनावट वस्तू या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? त्यांनी आम्हाला ते सारं समजावून सांगितलं आणि आमची सारी स्वप्न त्या क्षणी भंगली. हे सारं बेकायदेशीर आहे, माईकने कातर आवाजात त्यांना विचारलं. डॅडचे मित्र म्हणाले, जाऊ दे, ते त्यांच्यातील नैसर्गिक कौशल्य आजमावून पाहत असतील. डॅडनं त्यांच्याकडे धारदार नजरेनं पाहिलं. पुन्हा आमच्याकडे वळून हळुवारपणे म्हणाले, हो, हे बेकायदेशीर आहे, पण तुम्ही मुलांनी
खूपच सर्जनशीलता आणि नवे विचार दाखवलेत. सोडू नका. असाच विचार करत राहा. मला तुमचा अभिमान वाटतो. डॅड गेल्यानंतर मी आणि माईक त्याच पायरीवर जवळपास 20 मिनिटं सुन्नपणे बसून होतो. आम्ही खूप निराश झालो होतो. आमचा व्यवसाय सुरू झाल्या दिवशीच बंद पडला होता. अखेरीस आम्ही तिथून उठलो आणि सारा गोंधळ आवरायला घेतला. अंगावरची धूळ झटकत मी माईकला म्हणालो, जिमी म्हणाला तेच बरोबर आहे. आपण गरीबच आहोत. त्याच वेळी डॅड परत येत होते. त्यांनी ते ऐकलं. ते म्हणाले, तुम्ही जर प्रयत्न सोडणार असाल तर तुम्ही खरोखरच गरीब आहात. तुम्ही काहीतरी करू पाहत आहात ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. काही जण फक्त बोलतात आणि श्रीमंत होण्याची स्वप्न पाहतात. तुम्ही काहीतरी करायचा प्रयत्न केलात आणि माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे. मला तुमचा खरंच अभिमान वाटतो. म्हणूनच माझा ऐका. प्रयत्न करत राहा. थांबू नका. मी आणि माईक शांतपणे उभे होतो. डॅडचं बोलणं आवडतही होतं, पण काय करावे ते सुचत नव्हतं. मग डॅड, तुम्ही श्रीमंत का नाही? मी विचारलं. कारण मी शालेय शिक्षक झालो. आम्ही शिक्षक श्रीमंत होण्याचा विचार करत नाही. आम्हाला शिकवणंच आवडतं. तुम्हाला मदत करायला मला खरंच आवडलं असतं, पण पैसे कसे मिळवावेत हे मलाच माहीत नाही. आता मी आणि माईक स्वच्छता करू लागलो होतो. तेवढ्यात डॅड म्हणाले, तुम्हा मुलांना श्रीमंत कसं व्हायचं हे शिकायचं असेल तर मला विचारून उपयोग नाही. माईक, तू तुझ्या डॅडशी याविषयी बोल. माझे डॅड? माईकच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य लपत नव्हतं. होय, तुझेच डॅड. माझे डॅड हसत म्हणाले. तुझ्या डॅडचे आणि माझे बँकर एकच आहेत. ते कायम तुझ्या डॅडची स्तुती करतात. पैसे मिळवण्याच्या बाबतीत तुझे डॅड खूपच हुशार आहेत असं ते सांगतात. माझे डॅड? माईकनं पुन्हा एकदा अविश्वासानं विचारलं. तुम्ही म्हणता तसं असेल तर मग शाळेतल्या इतर मुलांसारखं छान घर आणि गाडी आमच्याकडे का नाही? छान घर आणि गाडी असणं म्हणजे तुम्ही श्रीमंत आहात असं नसतं. याचा अर्थ असाही नाही की पैसे कसे कमवायचे हे तुम्हाला कळतं. माझे डॅड सांगत होते, जिमीचे वडील ऊस लागवड करणाऱ्या कंपनीत काम करतात. ते माझ्यापेक्षा फार काही वेगळे नाहीत. ते कंपनीसाठी काम करतात आणि मी सरकारसाठी. कंपनीनं त्यांना गाडी दिली. उद्या कंपनी संकटात सापडली तर त्यांच्याकडे काहीच नसेल. तेही संकटातच सापडतील. माईक, तुझे डॅड वेगळे आहेत. ते एका साम्राज्याचीच उभारणी करत आहेत आणि माझ्या अंदाजानुसार ते काही वर्षातच अतिशय श्रीमंत होतील. हे ऐकून मी आणि माईक एकदम खुश झालो. पुन्हा एकदा आम्ही आमच्या बंद पडलेल्या व्यवसायाचा गोंधळ निस्तरायला घेतला. स्वच्छता करता करताच आम्ही माईकच्या डॅडशी कधी आणि कसं बोलायचं हे ठरवू लागलो. माईकचे डॅड खूप वेळ काम करत आणि ते घरीही उशिरा परतत. त्यामुळे त्यांची वेळ कशी घ्यायची हाच प्रश्न होता. अनेक गोदामं, साखळी दुकानं, बांधकाम कंपनी आणि 3 उपहारगृहांचे ते मालक होते. त्यामुळे त्यांना घरी परतण्यास रोजच उशीर होई. आमची स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर माईकनं घरी जाण्यासाठी बस पकडली. तो त्याच रात्री त्याच्या डॅडशी बोलणार होता. ते आम्हाला श्रीमंत व्हायला शिकवतील का असंही विचारणार होता. कितीही उशीर झाला तरी तो डॅडशी बोलून मला कळवणार होता. त्यानं मला तसं वचनच दिलं होतं. रात्री 8:30 वाजता त्याचा फोन आला. ओके, पुढच्या शनिवारी, असं म्हणत मी फोन ठेवला. माईकच्या डॅडनं आम्हाला भेटायचं मान्य केलं होतं. मी शनिवारी सकाळी 7:30 वाजता गावाच्या गरीब भागात जाणारी बस पकडली. अभ्यासाची सुरुवात. मी तुम्हाला एका तासाचे 10 सेट्स देईन. ते वर्ष 1956 नसलं तरी त्या काळच्या पगाराच्या मानानेही तासाला 10 सेंट्स कमीच होते. मायकेल आणि मी त्याच्या डॅडला सकाळी 8 वाजता भेटलो. ते कामात खूपच गुंतलेले होते. त्यांनी कामाला सुरुवात करून तास उलटून गेला होता.
मी जेव्हा त्याच्या साध्या छोट्या आणि नीटनेटक्या घराशी पोहोचलो तेव्हा त्यांचा बांधकाम मुकादम ट्रक घेऊन बाहेर पडत होता. माईकनं दार उघडत सांगितलं, डॅड फोनवर बोलत आहेत. त्यांनी आपल्याला मागील दारी पोर्टच्या जवळ थांबायला सांगितलं आहे. त्याच्या जुन्या होत चाललेल्या घराचा उंबरठा ओलांडून मी लाकडी जमिनीवर पाय ठेवला. तिथंही करकर आवाज झाला. दाराच्या आत स्वस्तातली चटई अंथरलेली होती. सततच्या ये जा करण्यामुळे जमीन खराब झाली होती आणि ती झाकण्यासाठीच ही चटई होती. चटई जरी स्वच्छ असली तरी ती बदलायला आलीच होती. त्यांच्या बैठकीच्या खोलीत प्रवेश केल्यानंतर तर मला कोंडल्यासारखंच झालं. ती अरुंद खोली जुन्या आणि कुबट वास येणाऱ्या फर्निचरनं गच्च भरली होती. त्या सगळ्या गोष्टी म्हणजे जुनं फर्निचर गोळा करणाऱ्यांसाठी पर्वणीच होती. माझ्या आईपेक्षा थोड्या जास्त वयाच्या 2 स्त्रिया कोच्यावर बसल्या होत्या. त्यांच्या पलीकडे एक पुरुष बसला होता. त्यानं कामगारांप्रमाणे खाकी रंगाचा शर्ट आणि त्याच रंगाची सैलची पॅन्ट घातली होती. कपडे इस्त्री केलेले होते, पण त्यांना स्टार्च नव्हता. ते माझ्या डॅडपेक्षा साधारण 10 वर्षांनी मोठे असावेत, म्हणजे 45 वर्षांचे असतील. मी आणि माईक त्यांच्या जवळूनच गेलो. त्यावेळी ते आमच्याकडे पाहून हसले. आम्ही स्वयंपाकघराकडे गेलो. तिथूनच पोर्चकडे जाता येत होतो. मीही त्यांच्याकडे पाहून लाजून हसलो. कोण आहेत ते? मी विचारलं. ते माझ्या डॅडसाठी काम करतात. ते वयस्कर गृहस्थ त्यांच्या गोदामाचं काम पाहतात, तर त्या दोघी उपहारगृहांच्या मॅनेजर आहेत. बांधकामावरचा मुकादम तू येतानाच पाहिलास. इथून 50 मैलांवर एका रस्त्याचं काम सुरू आहे, तिथे तो काम करतो. कायम हे असंच सुरू असतं? मी विचारलं. माझ्याजवळ बसण्यासाठी खुर्ची ओढत माईक म्हणाला, कायम नाही, पण बहुतेक वेळा. आम्हाला पैसे कसे मिळवायचे हे शिकवाल का, असं मी त्यांना विचारलं. माईक सांगत होता. मग ते काय म्हणाले? मी सावध जिज्ञासेनं विचारलं. आधी त्यांच्या चेहऱ्यावर गमतीदार हसू उमटलं. मग ते म्हणाले, मी तुम्हाला ऑफर देतो. ओ, भिंतीला टेकून खुर्चीला हेलकावे देत मी म्हणालो. खुर्चीचे पुढचे पाय वर होते आणि मागच्या पायांवर सारं वजन होतं. माईकही तसाच बसला होता. कसली ऑफर देणार आहेत ते? मी विचारलं. माहीत नाही, पण आता बोलतीलच ते. तेवढ्यात माईकचे डॅड जुनाट पडद्या अडून एकदम आमच्या समोर आले. आम्ही चटकन उभे राहिलो. ते आदर दाखवण्यासाठी नाही, तर घाबरल्यामुळे. मग मुलांनो, तयार? त्यांनी दुसरी खुर्ची ओढत विचारलं. त्यांच्या समोर बसण्यासाठी आम्हीही आमच्या खुर्च्या ओढल्या आणि मनेनच होकार दिला. ते 6 फूट उंच होते आणि वजन 200 पाऊंड तरी असावं. माझे डॅड त्यांच्यापेक्षा उंच आणि साधारण तेवढ्याच वजनाचे होते. फक्त ते माईकच्या डॅडपेक्षा 5 वर्षांनी मोठे होते. ते दिसायला साधारण सारखे असले तर विचार वेगळे होते. उत्साह मात्र समान होता. रॉबर्ट, माईक मला सांगत होता की तुला पैसे कसे मिळवायचे हे शिकायचं आहे. मी लगेच होकारार्थी मान हलवली खरी, पण मनात थोडीशी भीती होतीच. ओके, मग माझी ऑफर आहे का? मी तुम्हाला शिकवेन, पण शाळेत वर्गात शिकवतात तसं नाही. तुम्ही माझ्यासाठी काम करा, मी तुम्हाला शिकवेन. काम न करता मी काही शिकवणार नाही. शाळेतल्याप्रमाणे तुम्ही एका जागी बसून राहाल आणि मी शिकवेन असं तुम्हाला वाटत असेल तर तसं काही होणार नाही. माझ्या दृष्टीने ते वेळ वाया घालवणं आहे. त्यामुळे शिकायचं असेल तर काम करावंच लागेल. माझी हीच ऑफर आहे. स्वीकारा किंवा सोडून द्या. मी एक प्रश्न विचारू? मी विचारलं. नाही, स्वीकारा किंवा सोडून द्या. माझ्या मागे खूप कामं आहेत. माझा वेळ वाया घालवू नका.
तुम्ही जर निर्णयच घेऊ शकत नसाल तर पैसे कसे मिळवायचे हे तुम्ही कधीच शिकू शकणार नाही. संधी येतात आणि जातात, त्यामुळे वेगाने निर्णय घेणं हेही एक कौशल्यच आहे. आताही तुमच्यासमोर एक संधीच उभी आहे आणि मुळात ती तुम्हालाच हवी होती. तुमच्याकडे 10 सेकंद आहेत. शाळा सुरू करायची की बंद हे तुम्हीच ठरवा. माईकचे डॅड खट्याळपणे म्हणाले. मी स्वीकारतो, मी स्वीकारतो. मी आणि माईक एकापाठोपाठ म्हणालो. छान, माईकचे डॅड म्हणाले. 10 मिनिटातच मिसेस मार्टिन येतील. मी त्यांच्याशी बोलतो. तुम्ही त्यांच्यासोबत माझ्या दुकानात जा आणि कामाला लागा. मी तुम्हाला तासाला 10 सेंट्स देईन आणि तुम्हाला दर शनिवारी 3 तास काम करावं लागेल. पण आज आमची सॉफ्टबॉलची मॅच आहे, मी म्हणालो. स्वीकार कर किंवा सोडून दे, माईकचे डॅड जरा कठोर आवाजात बोलले. मॅच खेळण्यापेक्षा शिकणं आणि काम करण्याची निवड करत मी म्हणालो, मी स्वीकार करतो. 30 सेंट्स नंतर. एका सुरेख शनिवारी सकाळी 9 वाजता मी आणि माईक मिसेस मार्टिन सोबत काम करत होतो. त्या स्वभावानं अगदी गरीब आणि दयाळू होत्या. त्या म्हणायच्या की माईक आणि माझ्याकडे पाहून त्यांना त्यांच्या मुलांची आठवण येते. त्यांची दोन्ही मुलं मोठी झाल्यानंतर घर सोडून निघून गेली होती. त्यांचा कष्ट करण्यावर खूप विश्वास होता आणि त्या आम्हाला सतत कामात ठेवत असत. त्या स्वभावानं मऊ असल्या तरी काम करून घेण्याच्या बाबतीत कडक होत्या. त्या 3 तासात त्या आम्हाला शेल्फवरून हवाबंद असलेले डबे खाली काढून स्वच्छ पुसून पुन्हा जागेस ठेवायला लावायच्या. हे अतिशय कंटाळवाणं आणि नीरस काम होतं. माईकचे डॅड, ज्यांना मी माझे श्रीमंत डॅड म्हणतो, त्यांच्या मालकीच्या खूप मोठं असलेल्या पार्किंग असलेल्या 9 सुपर शॉपी होत्या. सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत उघड्या असणाऱ्या हल्लीच्या 7-11 दुकानांनी ती सुरुवातीची आवृत्ती होती. अगदी घराजवळची किराणा मालाची दुकानं. तिथं लोक दूध, ब्रेड, बटर आणि सिगारेट्स विकत घेत. हवाईमध्ये एअर कंडिशनर येण्याआधीचे ते दिवस होते. उष्णतेमुळं दुकानांची दारं बंद करता येत नसत. पार्किंग आणि रस्त्याकडे तोंड असलेली दारं उघडी ठेवावी लागत. त्यामुळे रस्त्यावरून गाडी गेली किंवा पार्किंगमध्ये गाडी आली की दुकानातही धूळ येई. तर एअर कंडिशनर येईपर्यंत आमची नोकरी टिकणारी होती. त्यानंतर 3 आठवडे मी आणि माईक ठरलेल्या वेळी मिसेस मार्टिन सोबत हजर व्हायचो आणि 3 तास सतत काम करायचो. दुपारी काम संपलं की त्या आमच्या हातावर 10 सेंटची 3 नाणी ठेवायच्या. वयाच्या 9व्या वर्षी 3 सेंट्ससाठी शनिवार सकाळी 3 तास काम करणं नक्कीच उत्साहवर्धक नव्हतं. त्या काळी कॉमिक पुस्तकं 10 सेंट्सना मिळत. मी माझे 3 सेंट्स त्या पुस्तकावरच खर्च करायचो आणि घरी परतायचो. 4थ्या आठवड्यातील बुधवारपर्यंत मी हे काम सोडून देण्याच्या विचारापर्यंत आलो होतो. माईकचे डॅड पैसे कसे मिळवायचे हे शिकवणार असल्यामुळे मी हे काम करायला तयार झालो होतो. आता मात्र मी तासाला 10 सेंट्सचा गुलाम झालो होतो. त्या पहिल्या शनिवारनंतर तर मी माईकच्या डॅडना पाहिलंही नव्हतं. मी हे थांबवतो आहे, मी जेवताना माईकला सांगितलं. आमचं शाळेतलं जेवण अगदीच सामान्य होतं. शाळा ही नीरस होती आणि शनिवारीही मोकळा राहिलेला नव्हता. आकर्षण होतं ते फक्त 3 सेंट्सचं. माझं बोलणं ऐकून माईक हसला. का हसलास? मी माईकला चिडून विचारलं. डॅड म्हणाले, असंच घडेल. तू थांबण्यासाठी तयार असशील तर ते तुला भेटतील, तो म्हणाला. काय? मी संतापून विचारलं. ते मला वीट येण्याची वाट पाहत आहेत का? तसंच काहीतरी असावं, माईक सांगू लागला. माझे डॅड थोडे वेगळे आहेत. त्यांची शिकवण्याची पद्धत तुझ्या डॅडपेक्षा वेगळी आहे. तुझे डॅड आणि मॉम भाषण ठोकतात
आणि माझे डॅड शांत असतात. ते खूप कमी बोलतात. तू फक्त शनिवारपर्यंत थांब. मी त्यांना तू तयार असल्याचं सांगेन. तुला असं म्हणायचं आहे का की त्यांनी त्यासाठीच हे सारं केलं? कदाचित तसंही असू शकेल. डॅड तुला शनिवारी समजावून सांगतील. शनिवारी रांगेत मी आत आल्या प्रसंगालाच धैर्यानं तोंड देणार होतो. तशी तयारीही केली होती. माझे खरे डॅड म्हणजे गरीब डॅडही त्यांच्यावर संतापले होते. ही बालमजुरी आहे आणि त्यांची चौकशीच करायला हवी असं त्यांचं म्हणणं होतं. ते मला म्हणाले की मी तासाला 25 सेंट्सची मागणी करावी आणि ती वाढ मिळत नसेल तर सरळ काम सोडून द्यावं. ही असली कामं करण्याची तुला गरज नाही, त्यांनी रागावून सांगितले. शनिवारी सकाळी 8च्या ठोक्याला मी माईकच्या घराच्या जुनाट दारात होतो. खुर्ची घे आणि रांगेत थांब. घरी पाऊल टाकल्या टाकल्या माईकच्या डॅडनं मला सांगितलं. तेवढं सांगून ते शयनगृहाजवळच्या छोट्या कार्यालयात निघून गेले. मी खोलीत इकडे तिकडे पाहिलं, पण माईक कुठेच दिसत नव्हता. मला अवघडल्यासारखं झालं होतं. 4 आठवड्यांपूर्वी मी ज्या स्त्रिया जिथं बसलेल्या पाहिल्या होत्या त्या तिथंच होत्या. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्या माझ्याकडे पाहून हसल्या आणि मला जागा करून देण्यासाठी थोड्या सरकल्या. मी तिथं बसून 45 मिनिटं होऊन गेली होती. आता मी उकळायच्या बेतात होतो. त्या 2 स्त्रिया काम संपवून सुमारे 30 मिनिटापूर्वीच गेल्या होत्या. त्याच्यानंतर एक वृद्ध गृहस्थ माईकच्या डॅडला भेटले. 20 मिनिटं ते बोलत होते. आता तेही गेले होते. घर रिकामं होतं आणि हवाईमधल्या त्या सुंदर दिवशी मी एका जुनाट अंधाऱ्या खोलीत बसलो होतो. आमच्यासारख्या लहान मुलांचा गैरफायदा घेणाऱ्या माईकच्या डॅडची वाट पाहत होतो. ऑफिसमधून त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. ते फोनवर बोलत होते, आपलं काम करत होते आणि माझ्याकडे दुर्लक्ष करत होते. मला ते सारं जाणवत होतं. शेवटी मी कंटाळून आणि संतापून निघून जाण्याचा विचार करत होतो, पण काही कारणानं थांबलो. शेवटी त्यानंतर 15 मिनिटांनी बरोबर 9 वाजता श्रीमंत डॅड त्यांच्या ऑफिसच्या बाहेर आले. काहीच बोलले नाहीत. त्यांनी मला त्यांच्या त्या रंगहीन आणि काळोख्या ऑफिसमध्ये येण्याची खूण केली. ऑफिसच्या खुर्चीत बसून गोल फिरत ते मला म्हणाले, तुला वाढ हवी आहे, नाहीतर तू सोडून जाशील. आपलं जे ठरलं होतं त्यातल्या तुमच्याकडच्या भागाचं पालन तुम्हीच केलेलं नाही. डोळ्यात पाणी आणून मी फटकन बोलून गेलो. शेवटी 9 वर्षांचा मुलगा एवढ्या मोठ्या माणसाला कसं तोंड देणार होता? तुम्ही असं म्हणाला होता की जर मी तुमच्यासाठी काम केलं तर तुम्ही मला शिकवाल. मी तुमच्यासाठी काम केलं आहे. खूप मेहनत केली आहे. या कामासाठी मी सॉफ्टबॉलची मॅच सोडली आणि तुम्ही मात्र तुमचा शब्द पाळत नाही. तुम्ही मला काहीही शिकवलं नाही. गावातले लोक तुम्हाला लुच्चा मनुष्य समजतात आणि तुम्ही तसेच आहात. तुम्ही आधाशी आहात. येणारा सगळा पैसा तुम्हाला स्वतःसाठीच हवा आहे. तुम्ही आपल्या कर्मचाऱ्यांची अजिबात काळजी घेत नाही. तुम्ही मला बाहेर बसून राहायला लावलं. मला अजिबात चांगली वागणूक दिली नाहीत. मी एक छोटा मुलगा आहे आणि मला तुम्ही चांगलंच वागवायला हवं. श्रीमंत डॅड त्यांच्या खुर्चीवर हनुटीला हात लावून बसले होते. ते माझ्याकडे एकटक बघत होते. जणू ते मला जोखत होते. अगदी काही वाईट नाही, ते म्हणाले. 1 महिन्याच्या आतच तू माझ्या इतर कर्मचाऱ्यांसारखाच झालास. काय? मी विचारलं. ते काय म्हणत होते ते मला समजतच नव्हतं. मी माझं गाऱ्हाणं सुरूच ठेवलं. मला वाटलं की आपल्या कराराचा तुमचा भाग तुम्ही पाळाल, मला शिकवाल.
पण त्याऐवजी तुम्ही माझा छळ करत आहात. हा निष्ठुरपणाच आहे. श्रीमंत डॅड शांतपणे म्हणाले, मी तुला शिकवतोच आहे. तुम्ही मला काय शिकवलं? काहीच नाही, मी रागावून म्हणालो. मी अगदी क्षुल्लक रकमेवर तुमच्यासाठी काम करण्याचं मान्य केल्यानंतर तुम्ही माझ्याशी एक शब्दही बोलला नाहीत. 1 तासाला फक्त 10 सेंट्स. खरं तर याबाबत सरकारलाच कळवायला हवं. आपल्याकडे बालमजुरी विरोधातले कायदे आहेत आणि तुम्हाला हेही माहीत असेल की माझे डॅड सरकारी कर्मचारी आहेत. आता मात्र तू माझ्याकडे काम करणाऱ्या बहुतेक लोकांसारखं बोलू लागला आहेस. असं झालं की मी त्यांना झापतो किंवा ते काम सोडून जातात. तुम्हाला नक्की काय म्हणायचं तरी काय आहे? मी आता वयाच्या मानानं बराच धीट झालो होतो. तुम्ही खोटं बोललात. मी तुमच्यासाठी काम केलं, पण तुम्हीच शब्द पाळला नाही. तुम्ही मला काहीच शिकवलं नाही. तुला कसं समजलं की मी तुला काहीच शिकवलं नाही? त्यांनी शांतपणे विचारलं. तुम्ही माझ्याशी बोलला देखील नाहीत. मी तुमच्यासाठी 3 आठवडे काम केलं आणि तुम्ही मला काहीच शिकवलं नाहीत. मी पुन्हा तेच सांगितलं. शिकवायचं म्हणजे नक्की काय करायचं? व्याख्यान द्यायचं? त्यांनी विचारलं. हो, मी उत्तर दिलं. ते शाळेत, ते हसत म्हणाले. पण जगणं असं शिकवत नाहीत. मी तर असं म्हणेन की आपल्या आयुष्यात सर्वोत्तम शिक्षक आहे. बहुतेक वेळा हे जीवन तुमच्याशी काहीच बोलत नाही. ते तुम्हाला ढकलत राहतं. जीवनातला प्रत्येक धक्का सांगत असतो की उठ, जागा हो. मला वाटतं तू हे शिकावंस. या माणसाला नक्की काय म्हणायचं आहे? मी मनातल्या मनात स्वतःलाच विचारलं. जीवन धक्का देतं म्हणजे ते माझ्याशी बोलतं? ही नोकरी सोडावी लागणार हे मला कळून चुकलं. मी अशा माणसाशी बोलत होतो ज्याला डांबून ठेवण्याची नितांत आवश्यकता होती. तू जर या जीवनाकडून, जगण्याकडून ज्ञान मिळवलंस तर उत्तम प्रगती करशील आणि नाही मिळवलंस तरी ते तुला धक्के देत राहील. काही जण या धक्क्यांनी चिडतात, घाबरतात आणि मागे सरतात. अर्थात ते मागे सरतात ते त्यांच्या मालकाविरुद्ध किंवा नोकरी, पती किंवा पत्नी विरुद्ध. आपले आयुष्य आपल्याला धक्का देते, काहीतरी सांगू पाहते, हे त्यांना समजतच नाही. ते नक्की काय बोलत आहेत हे मला समजतच नव्हतं. आपल्या साऱ्यांना हे आयुष्यच धक्के देत असतात. काही जण लढतात तर काही जण सोडून देतात. लढा देणारे अशा प्रत्येक धक्क्याचं स्वागत करतात. या थोड्या लोकांना त्यातला प्रत्येक धडा घ्यायचा असतो, शिकायचा असतो. ते शिकतात आणि पुढे जात राहतात. बहुतेक जण सोडून देतात. तुझ्यासारखे फार थोडे लढा देतात. श्रीमंत डॅड उठले आणि त्यांनी कर्कर आवाज करणारी ती खिडकी बंद केली. खरं तर ती दुरुस्तीलाच आली होती. तू जर हा धडा शिकलास तर तू सुज्ञ, जाणकार, श्रीमंत आणि सुखी समाधानी होशील. शिकला नाहीस तर आयुष्यभर कमी पगार देणाऱ्या मालकांना किंवा नोकरीला दोष देत राहशील. कधीतरी काहीतरी घडेल आणि पैशांचे सारे प्रश्न सुटून जातील या आशेवर जगत राहशील. मी ऐकतो आहे का आणि मला काही समजत आहे का हे पाहण्यासाठी ते माझ्याकडे वळले. आमची नजरानजर झाली. आता आम्ही काहीच बोलत नव्हतो. आमचे डोळे एकमेकांशी बोलत होते. त्यांचं बरोबर होतं. मी लढा देत होतो. मलाच तर पैसे कसे मिळवायचे हे शिकायचं होतं. याचाच अर्थ ते बरोबर होते आणि मी त्यांनाच दोष देत होतो. श्रीमंत डॅड बोलतच होते. तू जर लढाऊ बाण्याचा नसशील, तुझ्यामध्ये जर येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याचे धैर्य नसेल, तर आयुष्यानं जरा धक्का दिला की तू ती गोष्ट सोडून देशील. तू आयुष्यभर सावधानतेनंच जगशील. न दिसणाऱ्या भीतीनं दडपून जाशील.
ज्या गोष्टी घडण्याची शक्यता नाही त्याची चिंता करत बसशील. ही मंडळी अशीच जगत राहतात आणि एक दिवस निरस आयुष्य संपवून मरून जातात. अशा आयुष्यात तुला मित्रही खूप असतील. त्यांना तू आवडतही असशील, कारण त्यांच्याही दृष्टीनं तू मेहनती माणूस असतोस. योग्य त्या गोष्टी साधत तू खूपच सावधानतेनं जगत असतोस. खरी गोष्ट ही असते की तुम्ही जीवनापुढे शरणागती पत्करलेली असते. तुमच्या आत कुठेतरी खोलवर भीती दडलेली असते. सुरक्षित न वाटणारी गोष्ट करण्याची भीती. तुम्हाला जिंकायचं असतं, पण हरण्याची भीती मध्ये येते. ती जिंकण्याच्या आनंदापेक्षा जास्त मोठी वाटते. तुम्हाला हेही जाणवत असतं की तुम्ही कधीच आव्हान स्वीकारलेलं नाही, फक्त सावधानतेनंच खेळला आहात. आमची पुन्हा एकदा नजरानजर झाली. डोळे खूप काही बोलून गेली. म्हणजे तुम्ही मला धक्का देत होता? काही लोक तसं म्हणतीलही कदाचित, श्रीमंत डॅड हसत म्हणाले. मी फक्त तुला जरा जीवनाची चव दाखवली. जीवनाची कसली चव? अजूनही मी रागात होतो, पण अधिक बोलण्याची, त्यांच्याकडून जाणून घेण्याची इच्छाही तेवढीच तीव्र होती. आता मी शिकायलाही तयार होतो. हे बघ, माझ्याकडे 150 कर्मचारी काम करतात. एवढ्या लोकांमध्ये तुम्ही दोघंच मला असे भेटलात की त्यांनी पैसे कसे मिळवायचे हे शिकण्याची इच्छा व्यक्त केली. बाकी कोणी मला याबाबत कधीही काहीही विचारलं नाही. त्यांना कधी पैशांविषयी जाणून घ्यावंसच वाटलं नाही. म्हणूनच ते सारे आयुष्यातील मोलाची वर्ष पैशांसाठी काम करण्यात घालवतील. पण त्यांना पैसा हा प्रकार नक्की काय आहे, तो कसा मिळवायचा, वाढवायचा हे कधीच समजणार नाही. आता मात्र मी त्यांचं बोलणं मन लावून ऐकत होतो. मला माईकनं तुझ्याबद्दल सांगितलं. तुला पैसे कसे मिळवायचे हे शिकायचं आहे. असं तो म्हणाला. मी तुम्हाला शिकवायचं ठरवलं. त्यासाठी वास्तवातला म्हणजे खऱ्याखुऱ्या आयुष्यातला अभ्यासक्रम तयार करू लागलो. मी तुमच्याशी दम लागेपर्यंत बोललोही असतो, पण माझ्या लक्षात आलं की तुझी ऐकून घेण्याची तयारी नाही. मग मी ठरवलं की तुला एक धक्का बसूच दे, त्यानंतर तू माझा ऐकशील. म्हणूनच मी तुला 10 सेंट्स दिले. 10 सेंट्ससाठी तासभर काम करून मी कोणता धडा शिकलो? मी विचारलं. की तुम्ही शोषणकर्ते आहात, कामगारांचं शोषण करत असता हे. श्रीमंत डॅडनं खुर्चीतच एक हेलकावा घेतला आणि ते मनापासून हसले. जरा वेळानं हसणं थांबवून म्हणाले, तू तुझं मत बदलावंस हे चांगलं. तुझ्या पुढची अडचण मीच आहे. असा विचार करून मला दोष देणं आधी थांबव. तू असाच विचार करत असशील तर आधी तुला बदलणं हे माझं काम असेल. मुळात तुझ्या पुढची अडचण तूच आहेस हे लक्षात घे. याचा स्वीकार कर. तसं केलंस तरच तू बदलू शकतोस, काहीतरी शिकू शकतोस आणि शहाणा होऊ शकतोस. बहुतेक लोकांना वाटतं की बरोबर आहेत आणि जगातल्या सगळ्यांनीच बदलायला हवं. आपलं काहीतरी चुकतंय आणि आपण बदलायला हवं हे त्यांच्या लक्षातच येत नाही. आणि मी सांगतो हे लक्षात ठेव, सगळ्यांनी बदलण्यापेक्षा आपणच बदलणं जास्त सोपं असतं. मला काहीच समजत नाही, मी म्हणालो. सोपं आहे. तुझ्या समोरच्या अडचणींसाठी तू मला दोष देणं थांबव, श्रीमंत डॅड म्हणाले. पण तुम्ही मला फक्त 10 सेंट्स देता, मी म्हणालो. मग तू शिकतोस तरी काय? श्रीमंत डॅडनं हसत हसतच विचारलं. हेच की तुम्ही शोषक आहात, मी देखील हसत म्हणालो. बघ, पुन्हा तू तसाच विचार करतो आहेस.
तुझ्या दृष्टीनं तुझ्या पुढची मोठी अडचण मीच आहे. पण तुम्ही आहातच. तुला असंच वाटत असेल तर काहीच शिकू शकणार नाहीस. समजा तुझं म्हणणं मी मांडलं तर तुझ्यासमोर काय पर्याय आहेत? तुम्ही जर मला जास्त पैसे दिले नाहीत किंवा माझा सन्मान राखला नाही आणि मला शिकवलं नाही तर मी काम सोडेन. तुझं मत तू चांगल्या प्रकारे मांडलंस, ते म्हणाले. आणि बहुतेक जण हेच करतात. ते सोडून जातात. दुसरी नोकरी, चांगली संधी आणि जास्त पगाराचा शोध घेऊ लागतात. पण असं केल्यामुळे तुझ्या पुढचे प्रश्न सुटतील असं वाटत असेल तर ते चूक आहे. बहुसंख्य वेळा असं काहीही होत नाही. मग हा प्रश्न कसा सुटेल? की तासाला किरकोळ 10 सेंट्स द्यायचे आणि एक स्मितहास्य, यावर कसं चालेल? मी विचारलं. श्रीमंत डॅड हसले. इतर लोक हेच तर करतात. या पगारात भागणार नाही. त्यांना झगडावंच लागेल हे ठाऊक असूनही ते पगाराचा चेक स्वीकारतात. ते फक्त वाढ होण्याची वाट पाहत राहतात. पगार वाढला की आपल्या पुढचे प्रश्न सुटतील असं त्यांना वाटत राहतं. बहुतेक जण हे असंच करतात. काही जण आणखी एखादी नोकरी करतात, जास्त कष्ट करतात आणि पुन्हा कमी रकमेचा चेक त्यांच्या वाट्याला येतो. मी जमिनीकडे टक लावून पाहत होतो. श्रीमंत डॅड मला हे जे काही सांगू पाहत होते ते आत्ता कुठे माझ्या ध्यानी येऊ लागलं होतं. हे जे काही चाललं आहे ती जीवनाची पहिली चव आहे हेही मला समजत होतं. शेवटी मी वर पाहिलं आणि पुन्हा एकदा विचारलं, हा प्रश्न कसा सुटेल? हे माझ्या डोक्यावर तापट मारत ते म्हणाले. तुझ्या दोन्ही कानांच्या मध्ये जी गोष्ट आहे त्यामुळे सुटेल. मग त्यांनी मला एक महत्वाची गोष्ट सांगितली. त्यामुळे मात्र ते त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांपेक्षा आणि माझ्या गरीब डॅडपेक्षा वेगळे होते. त्याचमुळे पुढे ते हवाईतील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले गेले होते. मात्र माझे उच्च शिक्षित डॅड आयुष्यभर आर्थिक परिस्थितीशी झगडत राहिले होते. त्यांच्या या अद्वितीय दृष्टिकोनामुळे साऱ्या जीवनातच फरक घडून आला होता. त्यांचं हे मत ते मला सतत सांगत असत. यालाच मी धडा क्रमांक 1 असं म्हणतो. गरीब आणि मध्यमवर्गीय पैशांसाठी काम करतात. श्रीमंतांजवळचा पैसा त्यांच्यासाठी काम करतो. त्या शनिवारच्या सकाळी मी अगदी वेगळा आणि खूप महत्त्वपूर्ण दृष्टिकोन जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. तो माझ्या गरीब डॅडने शिकवल्यापेक्षा अगदी वेगळा होता. वयाच्या 9व्या वर्षी मला ही जाणीव झाली की माझ्या या दोन्ही डॅडना माझं शिक्षण तितकंच महत्त्वाचं वाटत होतं. मी अभ्यास करावा असा या दोघांचाही आग्रह होता. फरक विषयांमध्ये होता. माझ्या उच्च शिक्षित डॅडनं जे त्यांनी केलं होतं तेच करण्याची शिफारस केली. ते म्हणायचे, तू खूप अभ्यास कर, उत्तम गुण मिळव, म्हणजे तुला एखाद्या मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची सुरक्षित नोकरी मिळेल आणि अशा कंपनीत आपल्याला खूप चांगले फायदे मिळतात याची खात्री बाळग. दुसरीकडे श्रीमंत डॅडना वाटायचं की मी पैसे कसे काम करतात हे शिकावं. मी एकदा ते शिकलो की पैसेच माझ्यासाठी काम करू लागतील आणि हे शिक्षण 4 भिंतींमध्ये होत नाही तर भिंतींच्या बाहेरच्या जगात होतं. श्रीमंत डॅडनं माझा पहिला धडा चालू ठेवला. तासाला 10 सेंट्सवर काम करावं लागतं म्हणून तू चिडलास याचा मला आनंद झाला. तुला जर राग आला नसता आणि तू परिस्थितीचा स्वीकार केला असतास तर मी तुला सांगितलं असतं की तुला शिकवणं शक्य नाही. हे बघ, खरोखरच शिकायचं असेल तर त्यासाठी शक्ती आणि पराकोटीची तीव्र इच्छा लागते. या सूत्राचा सगळ्यात मोठा हिस्सा आहे क्रोध. तीव्र भावनेसाठी क्रोध आणि निष्ठा या भावना एकत्रितपणे हव्यात. पैशांचा विषय असेल तर बहुतेक जण सुरक्षित खेळतात आणि निश्चिंत होतात.
तीव्र भावना त्यांना दिशा न देता भीती देते. म्हणूनच लोक कमी पगाराची नोकरी स्वीकारतात का? मी विचारलं. हो, श्रीमंत डॅड म्हणाले. काही लोक म्हणतात की मी कामगारांची पिळवणूक करतो, कारण मी सरकार किंवा एखाद्या कंपनी एवढा पगार देत नाही. मी उलट म्हणतो, माझ्या मते ही मंडळी स्वतःचीच पिळवणूक करून घेत असतात. ती त्यांची भीती आहे, माझी नाही. मग आपण त्यांना जास्त पगार द्यावा असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, मला तसं वाटत नाही आणि जास्त पैसे देऊनही त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. तुझ्या डॅडकडेच पाहा ना. ते खूप पैसे मिळवतात, पण ते त्यांना पुरत नाहीत. खूप पैसे मिळवूनही बहुतेकांच्या डोक्यावर कर्ज असतंच असतं. म्हणून तासाला 10 सेंट्स. मी हसत म्हणालो. हा धड्याचाच एक भाग होता. अगदी बरोबर, श्रीमंत डॅड हसून म्हणाले. हे पहा, तुझे डॅड शाळेत गेले. त्यांनी उत्तम दर्जाचं शिक्षण घेतलं. ते उत्तम नोकरीसाठीच. त्यांनी ती मिळवली देखील. तरी सुद्धा त्यांच्यासमोर आर्थिक प्रश्न आहेतच. पैशांविषयी त्यांना शाळेत काहीच शिकवलं नाही. हेच यामागचं कारण आहे आणि पैशांसाठी काम करण्यावरच त्यांचा विश्वास आहे, हे दुसरं कारण. पैशांसाठी काम करण्यावर तुमचा विश्वास नाही? मी विचारलं. नाही, खरंच नाही, श्रीमंत डॅड म्हणाले. तुम्हाला जर पैशांसाठीच काम करायचं असेल तर शाळेत राहा. हेच शिकण्यासाठी ती चांगली जागा आहे. तुला जर पैसा तुझ्यासाठी कसं काम करेल हे शिकायचं असेल तर ते मी तुला शिकवेन. अर्थात हेच शिकायची तुझी तीव्र इच्छा असेल तरच. हे तर प्रत्येकालाच शिकायचं असेल, मी म्हटलं. नाही, श्रीमंत डॅड म्हणाले. याचं साधं कारण म्हणजे पैशांसाठी काम करायला शिकणं सोपं असतं. विशेषतः पैशांचा विषय काढल्यावर जर तुम्हाला भीतीचीच भावना वाटत असली तर नक्कीच. मला काहीच समजत नाही, मी कपाळावर आठ्या घालत म्हणालो. आता त्याचा विचारही करू नकोस आणि काळजीही. फक्त हे लक्षात ठेव की बहुतेक जण असुरक्षिततेच्या भीतीपोटीच नोकरी करत असतात. ही भीती बिलांचे पैसे देण्याविषयीची नसते, तर नोकरी जाण्याची असते. गाठीशी पुरेसा पैसा नसल्याची असते. काहीतरी नव्याने सुरू करण्याची असते. व्यवसाय किंवा नोकरीसाठी अभ्यास करायचा आणि नंतर पैशांसाठी काम करायचं. याचीच किंमत ते मोजत असतात. बहुतेक जण पैशांचे गुलाम होतात आणि नंतर मालकावर रागावतात. पैसा तुमच्यासाठी कसा काम करतो हे शिकण्याचा अभ्यासक्रम वेगळा आहे का? मी विचारलं. पूर्णपणे, ते उत्तरले. अगदी संपूर्णपणे. आता आम्ही निशब्द होतो. माझ्या मित्रांचा बेसबॉल लिटिल लीगचा सामना सुरूही झालेला असेल. त्या दिवशी कोणत्या तरी कारणामुळे मी 10 सेंट्सवरही काम करण्याचं ठरवलं. त्या निर्णयाबद्दल मी आता कृतज्ञ होतो. मला जाणीव झाली की मी आता जे काही शिकणार आहे ते माझ्या मित्रांना शाळेत कधीच शिकायला मिळणार नव्हतं. श्रीमंत डॅडनं विचारलं. शिकण्यासाठी तयार? 100%, मी हसत हसत म्हणालो. मी माझं वचन पाळलं आहे. मी तुला अप्रत्यक्षपणे शिकवत होतो, श्रीमंत डॅड म्हणाले. पैशासाठी काम करणं म्हणजे नक्की काय याची चव तू वयाच्या 9व्या वर्षीच घेतली आहेस. गेल्या महिन्याला 50 वर्षांनी गुण आणि आता तूच विचार कर की बहुतेक जण आयुष्यभर काय करत असतील. मला काहीच समजत नाही, मी म्हणालो. मला भेटण्यासाठी तुला इतरांसोबत थांबावं लागलं. माझी वाट पाहावी लागली. तेव्हा तुला काय वाटलं? खूप वाईट. पैशांसाठी काम करण्याची निवड केली तर हे असंच आयुष्य वाटायला येतं, ते सांगत होते. आणि जेव्हा मिसेस मार्टिननं 3 तास काम केल्यानंतर हाती 30 सेंट्स ठेवले तेव्हा काय वाटलं? तेव्हा वाटलं की हे काहीच नाहीत. मी खूप निराश झालो होतो. आपल्या पगाराचा चेक हाती पडल्यानंतर बहुसंख्य कर्मचाऱ्यांना हे असंच वाटतं. तुला तरी 100% रक्कम मिळाली होती, त्यांच्या हाती तर तीही पडत नाही. त्यांच्या पगारातून कर आणि इतर वजावटीही होत असते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की बहुसंख्य कामगारांना त्यांचा पूर्ण पगारही मिळत नाही? मी आश्चर्याने विचारलं. नक्कीच नाही. सगळ्यात आधी सरकार त्याचा वाटा काढून घेतं. ते कसं काय? म्हणजे कसं करतात ते? मी विचारलं. करांच्या माध्यमातून, श्रीमंत डॅडनं उत्तर दिलं. तुम्ही जेव्हा पैसे कमावता तेव्हा त्यावर कर द्यावा लागतो. ते खर्च करता तेव्हाही कर लागतो.
जेव्हा बचत करता तेव्हा बचतीवरही कर असतो आणि तुम्ही जेव्हा मरण पावता तेव्हाही कर असतोच. लोक सरकारला असं का करू देतात? श्रीमंत देत नाहीत, ते म्हणाले. गरीब आणि मध्यमवर्गीय कर देतात. मी तुला पैजेवर सांगतो की तुझ्या डॅडपेक्षा जास्त कमावतो, तरी देखील तेच माझ्यापेक्षा जास्त कर भरतात. हे कसं शक्य आहे? हे बोलणं आता माझ्या 9 वर्षाच्या मेंदूच्या आकलनापलीकडे चाललं होतं. एखादी व्यक्ती सरकारला असं कसं करू देईल हेच मला समजत नव्हतं. श्रीमंत डॅड शांत होते. मी त्यांच्या सांगण्याकडे लक्ष द्यावं, मध्ये मध्ये बोलू नये असं त्यांना वाटत असावं. शेवटी मी शांत झालो. मी जे काही ऐकलं होतं ते मला आवडलं नव्हतं. मला हे माहीत होतं की माझे डॅड त्यांना भराव्या लागणाऱ्या करांविषयी सतत तक्रार करायचे. फक्त त्यापुढे ते काहीच करत नसत. म्हणजे आयुष्य त्यांना धक्का देत होतं का? श्रीमंत डॅड आता खुर्चीवर संतपणे हेलकावे घेत होते आणि माझ्याकडेच पाहत होते. शिकायला तयार आहेस? त्यांनी विचारलं. मी होकारार्थी मान हलवली. हे पहा, मी आत्ताच म्हणालो त्याप्रमाणे या अभ्यासक्रमात शिकण्यासारखं खूप काही आहे. पैसा तुमच्यासाठी कसा काम करेल हा तर आयुष्यभराचाच अभ्यास आहे. बहुसंख्य लोक 4 वर्षांसाठी महाविद्यालयात जातात आणि त्याचं शिक्षण तिथंच संपतं. पैशांविषयीचा माझा अभ्यास आयुष्यभर केला तरी पुरणार नाही, हे मला पक्क माहीत आहे. कारण जेवढं ज्ञान मिळेल त्यापेक्षा जास्त मिळवण्याचा मी प्रयत्न करतो. बहुसंख्य लोक या विषयाचा अभ्यासच करत नाहीत. ते कामावर जातात, पगार घेतात, खर्च भागवतात, बस. या उपर आपल्याला पैशांची समस्या कशी काय असा विचार ते करत बसतात. मग त्यांना वाटतं की जास्त पैसा ही समस्या सोडवू शकेल. आर्थिक शिक्षणाचा अभाव ही समस्या आहे, हे फार थोड्यांच्या लक्षात येतं. म्हणजे माझ्या वडिलांना कराची समस्या आहे ती त्यांना पैशाबद्दल समजत नाही. म्हणून हे बघ, पैशाने तुमच्यासाठी काम कसं करावं हे शिकण्याचा कर हा एक लहानसा भाग आहे. आज मला एवढंच पाहायचं होतं की पैशाबद्दल शिकण्याची तुला अजूनही तळमळ आहे का? बहुतेकांना नसते. त्यांना शाळेत जायचं असतं, व्यावसायिक शिक्षण घ्यायचं असतं, कामावर मजा करायची असते आणि खूप पैसे मिळवायचे असतात. मग एक दिवस पैशाच्या मोठ्या समस्येने त्यांना खडबडून जाग येते आणि ते कामही थांबवू शकत नाहीत. पैशाला आपल्यासाठी कामाला लावायचं याऐवजी पैशासाठी काम करायचं हे शिकण्याची ती किंमत असते. तर अजूनही तुला शिकण्याची तळमळ आहे का? मी पुन्हा मान हलवली. छान, श्रीमंत डॅड म्हणाले. आता कामाला सुरुवात कर. या वेळेस मी तुला काहीच पगार देणार नाही. काय? मी आश्चर्यचकित होऊन विचारलं. मी काय सांगितलं ते ऐकलंस ना? मी तुला काहीही देणार नाही. तू दर शनिवारी 3 तास काम करशील, पण यावेळी तुला ते 10 सेंट्सही मिळणार नाही. तूच म्हणालास ना की तुला पैशांसाठी काम न करणं शिकायचं आहे, म्हणून मी तुला पैसे देणार नाही. मी जे काही ऐकत होतो त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी माईकशीही या विषयावर बोललो आहे. तो या क्षणी दुकानात काम करतो आहे. धूळ साफ करून ते डबे पुन्हा व्यवस्थितपणे जागेवर लावतो आहे. ते देखील पैसे न घेता. आता तू सुद्धा घाई कर आणि तिथे पोहोच, ते म्हणाले. हा शुद्ध अन्याय आहे, मी ओरडलो. तुम्ही मला काहीतरी पैसे द्यायलाच हवे. तूच म्हणालास ना की तुला शिकायचं आहे. तू हे आत्ता शिकला नाहीस तर यापुढे तू माझ्याकडे त्या 2 स्त्रिया आणि त्या वृद्ध माणसासारखा पैशांची अपेक्षा ठेवून येशील. त्यावेळी कदाचित आज मी तुला फैलावर घेणार नाही अशी आशाही मनात असेल, किंवा पुढे तू तुझ्या डॅड सारखा असशील, भरपूर पैसे मिळवणारा, पण तेव्हाच कर्जात बुडालेला. तेव्हाही मनात एकच आशा असेल, कधीतरी पैसे मिळतील आणि प्रश्न सुटतील. तुला जर हेच हवं असेल तर मी आपल्या तासाला 10 सेंट्सच्या मूळ कराकडे वळतो आणि मग बहुसंख्य लोक मोठं होण्यासाठी जे काही करतात ते तू करू शकतोस. मग तिथे पुरेसे पैसे मिळत नाहीत अशी तक्रार करत राहा. ती नोकरी सोडून दे आणि दुसरी नोकरी शोध. मी नक्की करू तरी काय? मी विचारलं. श्रीमंत डॅडनं माझ्या डोक्यावर हलकीच चापटी मारली आणि म्हणाले, याचा उपयोग कर. याचा जर चांगला वापर केलास तर ही संधी दिल्याबद्दल माझे आभारच मानशील आणि पुढे एक श्रीमंत माणूस म्हणून लोक तुला ओळखतील. मी तिथंच उभा होतो. आपल्यावर हा एवढा अन्याय होतोय यावर
माझाच विश्वास बसत नव्हता. पैसे वाढवून मिळावे तशी मागणी घेऊन मी तिथे गेलो होतो आणि आता तर काहीच मिळणार नव्हतं. श्रीमंत डॅडनं पुन्हा एकदा माझ्या डोक्यावर टपली मारली आणि म्हणाले, याचा वापर कर आणि इथून निघ, कामावर जा. धडा पहिला, श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत नाही. मला पगार दिला जात नाही हे मी माझ्या गरीब डॅडला सांगितलं नाही. त्यांना ते उमगलं नसतं. मुळात जे मला समजलं नव्हतं ते त्यांना कसं समजणार होतं? त्यापुढचे 3 आठवडे मी आणि माईक तेच काम फुकट करत होतो. आता त्या कामाचा आम्हाला त्रास वाटत नव्हता. सगळं सवयीचं झालं होतं. चुकलेले बेसबॉलचे सामने आणि कॉमिक्स पुस्तकं या गोष्टी तेवढ्या त्रासदायक होत होत्या. 3रा आठवडा होता. एके शनिवारी दुपारी श्रीमंत डॅड दुकानावर आले. त्यांची गाडी पार्किंगमध्ये थांबल्याचा, इंजिन बंद झाल्याचा आवाज आला. ते दुकानात आले. त्यांनी मिसेस मार्टिनला अभिवादन केले. दुकान कसं चाललं आहे याची माहिती घेतली. नंतर ते आईस्क्रीम विभागाकडे गेले आणि त्यांनी 2 बार घेतले. त्याचे पैसे दिले. आमच्याकडे वळून म्हणाले, मुलांनो, चला आपण थोडं फिरून येऊ. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या गाड्या चुकवत आम्ही रस्ता ओलांडला. पुढे गवताळ मैदान होतं. तिथं काही मोठी माणसं सॉफ्टबॉल मॅच खेळत होती. ते पाहत पाहत आम्ही थोड्याच अंतरावर असलेल्या बाकड्यावर जाऊन टेकलो. त्यांनी माझ्या आणि माईकच्या हातात आईस्क्रीम बार दिले. मग मुलांनो, कसं चाललंय? ओके, माईक म्हणाला. मीही सहमती दर्शवली. अजून काय शिकलात? मी आणि माईक एकमेकांकडे पाहिलं, खांदे उडवले आणि एकसाथ माना हलवली. जीवनाचा सर्वात मोठा सापळा टाळणं. मुलांनो, तुम्ही आता विचार करायला हवा. तुम्ही आता आयुष्यातला मोठा धडा शिकायला सुरुवात करता आहात. तुम्ही हा धडा व्यवस्थित शिकलात तरच तुम्ही पुढे चांगल्या, स्वतंत्र आणि सुरक्षित जीवनाचा आनंद घेऊ शकता. हा धडा जर तुम्ही शिकला नाहीत तर मिसेस मार्टिन आणि त्या सॉफ्टबॉल खेळणाऱ्या लोकांसारखीच एक दिवस संपून जा. हे सारे थोड्या पैशांसाठी खूप काम करतात आणि नोकरीतील सुरक्षिततेला चिकटून राहतात. वर्षातून 3 आठवड्यांच्या सुट्टीची आणि निवृत्ती वेतनाची अपेक्षा ठेवतात. या गोष्टी तुम्हाला हव्याशा वाटत असतील, त्यानं तुम्ही हुरळून जात असाल, तर मी तुम्हाला तासाला 25 सेंट्स देईन. ते म्हणाले, पण हे सारे चांगले आणि कष्टाळू लोक आहेत. तुम्ही त्यांची चेष्टा का करत आहात? मी बोललो. श्रीमंत डॅडच्या चेहऱ्यावर आता हसू होतं. मिसेस मार्टिन या मला माझ्या आईसारख्या आहेत. मी असा निष्ठुरपणे कधीच वागणार नाही. तुम्हाला मी निष्ठुर वाटतो कारण मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मला तुमचा दृष्टिकोन घडवायचा आहे. ते झालं की तुम्ही वेगळं काहीतरी पाहू शकाल. अशी गोष्ट जी इतर फारसं कोणी कधीच पाहू शकत नाही, कारण त्यांचा दृष्टिकोनच संकुचित असतो. बहुसंख्य लोक एका सापळ्यात अडकलेले असतात आणि दुःखाची गोष्ट ही की ते तो सापळाच पाहू शकत नाही. माईक आणि मी ऐकत होतो. त्यांना जे काही सांगायचं होतं ते आमच्या लक्षात येत नव्हतं. ते निष्ठुर वाटत होते, पण आम्हाला हेही जाणवत होतं की आम्हाला काहीतरी समजावं यासाठी त्यांचीही धडपड होती. चेहऱ्यावर थोडं हसू आणत ते म्हणाले, तासाला 25 सेंट्सची कल्पना तुम्हाला बरी वाटली नाही का? तुमच्या हृदयाचे ठोके वाढले नाहीत का? मी नकारार्थी मान हलवली, पण खरं तर हृदयाचे ठोके वाढलेच होते. तासाला 25 सेंट्स माझ्यासाठी खूप होते. आता माझं हृदय प्रचंड वेगाने धडधडू लागलं होतं. ओके, मग मी तुम्हाला तासाला $1 देईन, लबाडपणे हसत रिच डॅड म्हणाले. आता माझं हृदय प्रचंड वेगाने धडधडू लागलं होतं. ही ऑफर स्वीकार, असं माझा मेंदू किंचाळून सांगत होता. मी जे काही ऐकत होतो त्यावर माझाच विश्वास बसत नव्हता. तरी देखील मी काहीच बोललो नाही. ओके, तासाला $2. आता तर माझ्या त्या छोट्याशा हृदयात आणि मेंदूत स्फोटच झाला. हे साल होतं 1956. तासाला $2 मिळाले असते तर मी नक्कीच जगातला श्रीमंत मुलगा झालो असतो. एवढ्या पैशांची मी कल्पनाही केली नव्हती. मला हो म्हणायचं होतं. हा करार व्हावा असं मला मनापासून वाटत होतं. आता माझ्या डोळ्यांसमोर नवी सायकल आणि
बेसबॉलचे नवे ग्लोव्ज दिसू लागले होते. माझ्या हाती पैसे असतील तेव्हा भोवती मित्रही जमणार होते. त्याहीपेक्षा जिमी आणि त्याचे मित्र मला गरीब म्हणणार नव्हते. माझ्या डोळ्यांसमोर ही सारी चित्र उभी राहत होती, पण काय झालं माहीत नाही, मी काहीच बोललो नाही. कदाचित खूप भावना दाटून आल्यामुळे माझ्या मेंदूतला फ्यूज उडाला असावा. पण कुठेतरी खोलवर मला ते तासाला $2 हवे होते. आता हातातलं आईस्क्रीम वितळून उघडू लागलं होतं. हातात फक्त काडीच होती. हातात फक्त काडीच होती. त्यावरचं व्हॅनिला आणि चॉकलेट माझ्या हातावरून ओघळत होतं. विस्फारलेल्या डोळ्यांनी एकटक पाहणाऱ्या मुलांकडे त्यांचे डॅड पाहत होते. मुलांचा मेंदू रिकामाच झाला होता. त्यांनाही माहीत होतं की आमच्या मनात कुठेतरी हा करार स्वीकारण्याची भावना आहे. माणसाच्या मनाचा एक भाग दुबळा असतो, तो विकत घेता येतो हेही त्यांना माहीत होतं. त्याचबरोबर त्यांना हेही माहीत होतं की याच मनाचा एक भाग कणखर आणि निग्रही असतो, तो विकला जाऊ शकत नाही. यातला बलवान कोण, एवढाच प्रश्न असतो. त्यांनी तर अशा हजारो मनांची चाचणी घेतली होती आणि आता आमची घेत होते. ओके, तासाला $5, ते म्हणाले. ते ऐकलं आणि अचानकच मला खूप शांत वाटायला लागलं. खळबळ संपली. काहीतरी बदल नक्कीच घडला होता. ही ऑफर खूपच मोठी होती. त्या काळात मोठ्या माणसांनाही तासाला $5 मिळत नव्हते. तरी देखील माझ्या मनातला मोह अदृश्य झाला आणि शांतता पसरली. मी माईककडे पाहिलं. त्यानंही माझ्याकडे पाहिलं. आमची नजरानजर झाली आणि माझ्या मनाचा कमकुवत भाग शांत झाला. आता कणखर भागानं माझा ताबा घेतला होता. पैशांमुळे डोक्यात जे काही विचार सुरू झाले होते ते स्वच्छ झाले. मी शांत झालो होतो आणि माईकचंही तसंच झालं आहे यावर माझा विश्वास होता. छान, श्रीमंत डॅड हळुवारपणे म्हणाले. प्रत्येक व्यक्तीची एक किंमत असते. ही किंमत ठरते ती भय आणि लोभ या भावनांमुळे. सुरुवातीला पैसे नसल्याच्या भयामुळे आपण नोकरी करण्यासाठी प्रवृत्त होतो. पगाराचा चेक हाती पडल्यानंतर तीव्र इच्छा किंवा लोभ या गोष्टी आपल्याला त्या पैशातून विकत घेण्यायोग्य गोष्टींकडे वळवतात. मग आपण होतो एक नमुना. कोणता नमुना, मी विचारलं. उठा, कामाला जा, बिलांचे पैसे चुकते करा. उठा, कामाला जा, बिलांचे पैसे चुकते करा. हा नमुना. ज्यांचं आयुष्य भय आणि लोभ या भावनांनी कायम व्यापलेलं असतं, त्यांना जास्त पैशांचं प्रलोभन दाखवलं की ते खर्चात वाढ करतात आणि हे चक्र सुरूच राहतं. यालाच मी रॅट रेस म्हणतो. मग यावर दुसरा मार्ग आहे का, माईकनं विचारलं. हो, पण फारच कमी लोकांना तो सापडतो, डॅडनं उत्तर दिलं. तो मार्ग कोणता, माईकनं विचारलं. तुम्ही मुलं माझ्यासोबत काम कराल, अभ्यास कराल, तर तुम्हाला सापडेल तो मार्ग. मला तशी खात्री आहे. म्हणूनच मी तुमच्या समोरचे पगाराचे सगळे पर्याय काढून घेतले. काहीतरी सांगा ना, माईकनं विचारलं. खरं तर काहीच मिळत नसतानाही खूप काम करून आम्ही कंटाळलो आहोत. आधी मला खरं सांगा. आम्ही खोटं बोलत नाही, मी म्हणालो. तुम्ही खोटं बोलता असं मी म्हणतच नाही, फक्त खरं काय ते सांगा, डॅड म्हणाले. कशाबद्दल खरं सांगायचं, मी विचारलं. तुम्हाला मनापासून काय वाटतं ते, आणि जे काही वाटतं ते तुम्ही इतर कोणालाही सांगायचं नाही. जे सांगायचं ते स्वतःच्या मनालाच सांगायचं. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की या बागेतले लोक, तुमच्यासाठी काम करणारे कर्मचारी, मिसेस मार्टिन हे करत नाहीत, मी विचारलं. त्याविषयी माझ्या मनात शंका आहे. त्यांना पैसे नसण्याचं भय वाटत असतं. परिस्थितीला धैर्यानं तोंड देण्याऐवजी, त्यावर विचार करण्याऐवजी ते त्या भीतीला प्रतिसाद देतात. डोक्याचा उपयोग करण्याऐवजी भावनांच्या आहारी जातात. आमच्या डोक्यावर चापटी मारत श्रीमंत डॅड म्हणाले. नंतर त्यांच्या हातात थोडे पैसे पडतात. पैसे मिळाले की आनंद, तीव्र इच्छा आणि लोभ त्यांचा ताबा घेतात. या गोष्टी लक्षात घेण्याऐवजी ते त्या भावनांना प्रतिसाद देतात. म्हणजे त्यांच्या भावनाच विचार करतात, माईक म्हणाला. अगदी बरोबर, डॅड म्हणाले. त्यांना मनापासून काय वाटतं हे सत्य पचवण्याऐवजी ते या भावनांनाच प्रतिसाद देतात. असा विचार करण्याचंच त्यांना भय वाटतं. त्यामुळे ते कामाला जातात. त्यांना असं वाटतं की पैशांमुळे आपली भीती कमी होईल, पण तसंही होत नाही.
ही भीती वारंवार डोकं वर काढते. मग ते पुन्हा कामाला जातात. पुन्हा तीच आशा बाळगतात. पुन्हा एकदा भीती वाटत राहते. काम करणं, पैसे मिळवणं, काम करणं, पैसे मिळवणं, या सापळ्यात त्यांना ही भीतीच अडकवते. ही भीती कधीतरी जाईल असंही त्यांना वाटत असतं. पण दररोज सकाळी ते झोपेतून उठले की ही भीतीही जागी होते. लक्षावधी लोकांना तर ही भीती रात्रभर जागच ठेवते. त्यामुळे त्यांच्या रात्री काळजीचं होतात. मग कशीबशी झोप घेऊन ते कामाला जातात. मनात एकच आशा असते की आपल्याला कुरतडणारी ही भीती पगार मिळाल्यानंतर जाईल. त्यांच्या पैशाचं त्यांचं आयुष्य चालवत असतो हे सत्य ते स्वतःशीच नाकारतात. त्यामुळे त्यांच्या भावनांवर, मनावर आणि आत्म्यावरही पैशांचीच सत्ता चालते. श्रीमंत डॅड बोलत होते. त्यांचे शब्द आमच्या मनात झिरपू देत होते. माईक आणि मी त्यांचं ऐकत होतो, पण ते जे काही सांगत होते त्याचं पूर्ण आकलनही होत नव्हतं. मोठी माणसं कामाला जाण्याची घाई करतात हे मला माहीत होतं. मला त्याचं आश्चर्यही वाटायचं. मला एवढंच वाटायचं की ते मौजेचं नसावं, पण ते समाधानी दिसायचे नाहीत. वाटायचं मग त्यांना कामाची घाई का असते हेही मला समजायचं नाही. ते जे काही बोलत होते त्यातलं जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही आत्मसात केलं असावं असं त्यांना वाटलं. मग ते म्हणाले, मुलांनो, हा सापळा तुम्ही टाळायला हवा. मला तुम्हाला हेच तर शिकवायचं आहे. फक्त श्रीमंत होणं नाही. श्रीमंत होण्यानं प्रश्न सुटत नाहीत. सुटत नाहीत? मी आश्चर्यानं विचारलं. नाही, प्रश्न सुटत नाहीत. मला दुसऱ्या भावनेवर म्हणजे तीव्र इच्छेवर बोलू द्या. काही जण त्याला लोभ किंवा हाव म्हणतात, पण मी त्याला तीव्र इच्छा म्हणतो. एखाद्या चांगल्या, मोहक, मौजेच्या किंवा खळबळजनक गोष्टीची इच्छा करणं योग्य आहे. म्हणूनच माणसंही पैशांसाठी नाही तर इच्छेसाठी काम करतात. त्यांना पैशांची तीव्र इच्छा असते. त्यांना वाटतं की आपण आनंद विकत घेऊ शकतो, पण ते पैशांनी जो आनंद विकत घेतात तो थोडा काळच टिकतो. मग त्यांना अधिक आनंद, अधिक सुरक्षितता, अधिक सुखसोयी मिळवण्यासाठी अधिक पैशांची गरज भासते. भीती आणि तीव्र इच्छा यांमुळे त्यांच्या जीवाला जी काळजी लागून राहिलेली असते ती पैशातून दूर होईल असा विचार करत ते काम करत राहतात. पण पैसा हे करू शकत नाही. श्रीमंत सुद्धा? माईकनं विचारलं. हो, यात श्रीमंत लोकही येतात. खरं तर अनेक श्रीमंत माणसं ही श्रीमंत असतात. ती तीव्र इच्छेमुळे नव्हे, तर तीव्र इच्छेमुळे किंवा भीतीमुळे. पैसा नसण्याचं, गरीब असल्याचं भय पैशांमुळेच नाहीसं होईल असं वाटून ते मोठ्या प्रमाणावर पैसा साठवतात. नंतर त्यांच्या लक्षात येतं की ही भीती आता अधिकच वाढलेली आहे. आता त्यांना गमावण्याची भीती असते. माझ्या काही मित्रांकडे भरपूर पैसा आहे, तरी देखील ते खूप काम करत राहतात. माझ्या माहितीत अशी काही माणसं आहेत ज्यांच्याकडे लक्षावधी डॉलर्स आहेत, पण गरीब असताना ते जेवढे घाबरलेले नव्हते तेवढे आता आहेत. आपण पैसे गमावू अशी त्यांना भीती वाटते. ज्या भीतीपोटी ते श्रीमंत झाले ती भीती नाहीशी होण्याऐवजी आता जास्तच वाढली आहे. त्यांच्या मनाचा दुबळा आणि गरजू भाग आता वरचढ झाला आहे. विकत घेतलेली मोठी घरं, गाड्या आणि उच्च राहणे गमावण्याची त्यांना भीती वाटते. आपण पैसे गमावले तर मित्र काय म्हणतील याची त्यांना भीती वाटते. भरपूर श्रीमंत असलेले अनेक जण मनानं दुबळे आणि निराश आहेत. मग गरीब माणूस अधिक सुखी असतो का? मी विचारलं. नाही, मला तसं नाही वाटत, डॅड म्हणाले. पैसा किंवा तो विषय टाळणं हे त्याला चिकटून राहण्यासारखंच आहे. तेवढ्यात एक रिकाम टेकडा आणि जरा वयस्कर माणूस आमच्या जवळून चालत गेला. तो तिथल्याच एका कचरा पेटीशी थांबला. त्याने तर काहीतरी उचकापाचक केली. आधी कदाचित आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं, पण आता त्याच्याकडे कुतूहलानं पाहत होतो. श्रीमंत डॅडनं खिशातून $1 काढला आणि त्या माणसाला तो डॉलर घेण्याचा इशारा केला. पैसे पाहिल्याबरोबर तो माणूस लगबगीने जवळ आला. पैसे घेतले, खूप सारे धन्यवाद दिले आणि आपल्या नशिबाचं कौतुक करत तिथून निघून गेला. हा माणूस आणि माझे कर्मचारी यांच्यामध्ये फारसा फरक नाही, डॅड बोलू लागले. मी पैशांना अजिबात महत्त्व देत नाही असं म्हणणाऱ्या अनेकांना मी भेटलो आहे. ते असं म्हणतात तरी देखील दिवसाचे 8 तास काम करत राहतात. याचा अर्थ ते सत्य नाकारतात. ते जर पैशाला महत्त्व देत नसतील तर इतकं काम कशासाठी करतात? पैसे साठवणाऱ्या लोकांपेक्षा हे जास्त विकृत आहेत. हे बोलणं ऐकत असतानाच माझ्या मनात माझ्या डॅडीविषयी विचार येत होते.
मी पैशांना अजिबात महत्त्व देत नाही हे वाक्य ते असंख्य वेळा म्हणत असत. मी काम करतो कारण मला ते आवडतं असं सांगून ते स्वतःचीच समजूत घालून घेत होते. मग आम्ही काय करायचं, मी विचारलं. भीती किंवा लोभ नष्ट होत नाही तोपर्यंत आपण कामच करायचं नाही का? नाही. तसं करणं म्हणजे काळाचा अपव्ययच आहे. भावनांमुळेच तर आपण मानव आहोत. त्यामुळे आपली घडण अकृत्रिम आणि खरी बनवू. भावना म्हणजे उत्साह. मुळात तुमच्या भावना मनापासून आणि खऱ्या खऱ्या असू द्या. कुठल्या भावना खऱ्या आणि कुठल्या कृत्रिम हे ओळखायला शिका. तुमचे मनोव्यापार आणि भावना यांचा मेळ घाला आणि त्याचा उपयोग तुम्हाला अनुकूल असेल असा करून घ्या. वा, माईक म्हणाला. मी आता जे बोललो त्यावर फार विचार करत बसू नका. येत्या काळात त्याची जाणीव तुम्हाला आपोआपच होईल. मुळात तुम्ही तुमच्या भावना ओळखायला शिका. त्या लाटेमध्ये वाहून जाऊ नका. बहुसंख्य लोकांना हेच समजत नाही की त्यांच्या भावनाच विचार करू लागल्या आहेत. तुम्हाला तुमच्या भावना या भावनाच असतात आणि तुम्ही तुमचा विचार करायला शिकणं महत्वाचं आहे. तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकाल का? मी विचारलं. नक्कीच, डॅडने उत्तर दिलं. जेव्हा एखादा माणूस म्हणतो की मला नोकरीची गरज आहे तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की त्याच्या भावना विचार करत आहेत. पैसे नाहीत हे भयच नोकरीविषयीचा विचार उत्पन्न करतं. पण बिलं चुकती करायची असतील तर पैशांची गरज लागणारच ना, मी म्हणालो. निश्चितच तशी गरज असेल. पण मी एवढंच म्हणतो की भीतीच विचार करत असते, श्रीमंत डॅड हसत म्हणाले. मला नाही समजलं, माईक म्हणाला. उदाहरणच देतो. समजा पुरेसे पैसे नाहीत अशी भीती उत्पन्न झाली तर लगेच ती नाहीशी करण्यासाठी पैसे मिळवणे आणि त्यासाठी नोकरी करण्याऐवजी या भीतीवर हाच दीर्घकालीन उपाय आहे का, असा प्रश्न स्वतःलाच विचारता येईल. माझ्या मते त्याचं उत्तर नाही हेच आहे. विशेषतः जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा विचार होत असतो तेव्हा तर उत्तर नाही हेच येत असतं. कारण नोकरी हा दीर्घकालीन प्रश्नावरचा अल्पकालीन उपाय आहे. आता माझ्या मनाचा गोंधळ उडाला होता. मग मी न भिता स्पष्टपणे विचारलं. माझे डॅड नेहमी सांगतात की शाळेत जा, चांगले गुण मिळवा म्हणजे तुम्हाला चांगली आणि सुरक्षित नोकरी शोधता येईल. ते कसं काय? ते असं म्हणतात ते असं का म्हणतात ते मला माहीत आहे, श्रीमंत डॅड हसत म्हणाले. बहुसंख्य लोक त्याची शिफारस करतात. त्यांच्यासाठी हीच सर्वोत्तम कल्पना असते. केवळ भयामुळेच ही शिफारस केली जाते. म्हणजे माझे डॅड घाबरल्यामुळे असं म्हणतात? हो, श्रीमंत डॅड म्हणाले. तू पैसे कमवू शकणार नाहीस आणि त्यामुळे समाजात राहण्याच्या लायक राहणार नाहीस या भीतीपोटी ते असं म्हणतात. गैरसमज करून घेऊ नकोस. ते तुझ्यावर प्रेम करतात आणि तुला चांगले मित्र मिळावेत, तुझं भलं व्हावं असंच त्यांना वाटतं. मला वाटतं त्यांना वाटणारी भीती समर्थनीय आहे. शिक्षण आणि नोकरी महत्वाचे आहेत, पण ती आपल्या भीतीला हाताळू शकत नाहीत. ज्या भयामुळे ते सकाळी लवकर उठून कामाला जातात, त्याच भयामुळे तू देखील शाळेत जावं असं त्यांना वाटतं. मग तुमचं काय मत आहे, मी विचारलं. पैशांच्या शक्तीचं स्वामी कसं व्हावं हे मला तुम्हाला शिकवायचं आहे. त्याला अजिबात घाबरायचं नाही. हे शाळेत शिकवलं जात नाही आणि हे जर तू शिकला नाहीस तर कायम पैशांचा गुलाम होऊन राहशील, त्यांनी उत्तर दिलं. आता आम्हाला ते नक्की काय सांगू पाहत आहेत याची जाणीव होऊ लागली होती. आम्ही आमचा दृष्टिकोन विस्तारावा असं त्यांना वाटत होतं. मिसेस मार्टिन, त्यांचे कर्मचारी किंवा माझे डॅड हे पाहू शकले नाहीत, ते आम्ही पाहावं असं त्यांना वाटत होतं. त्यांनी जी काही उदाहरणं दिली ती काही वेळा निर्दयी ही वाटली, पण ती पक्की लक्षात राहिली. त्या दिवशी माझा दृष्टिकोन निश्चितपणे बदलला आणि सगळ्यांसमोरच सापळा असतो दिसायला सुरुवात झाली. तसं पाहायला गेलं तर आपण सारेच कर्मचारी असतो. आपण फक्त वेगवेगळ्या स्तरांवर काम करत असतो. श्रीमंत डॅड म्हणाले, तुम्हाला हा सापळा टाळता यावा. भय आणि अतितीव्र इच्छा या भावनांमुळे निर्माण झालेला सापळा तुम्हाला तुमच्या पद्धतीने वापरून घेता यावा. या सापळ्यात अडकून त्याच्या पद्धतीनं तुम्ही काम करू नये. मला तुम्हाला हेच शिकवायचं आहे.
पैशांची रास कशी निर्माण करायची हे शिकवण्यात मला अजिबात रस नाही. तीव्र इच्छा आणि भय हाताळण्याची ताकद त्या पैशांच्या राशीत नाही. तुम्ही जर या भावना हाताळू शकत नसाल आणि श्रीमंत झालात तर तुम्ही खूप पगार मिळवणारे गुलाम असाल. हा सापळा कसा टाळायचा? गरीब आणि आर्थिक समस्यांचं मुख्य कारण अर्थशास्त्रीय किंवा सरकार हे नसून भय आणि अज्ञान हेच आहे. स्वतःच लादलेली भीती आणि अज्ञानच लोकांना त्या सापळ्यात अडकवून ठेवतं. म्हणूनच तुम्ही शाळेत जा, कॉलेजमध्ये जाऊन पदव्या मिळवा. या सापळ्याबाहेर कसं राहायचं ते मी तुम्हाला शिकवेन. हे कोडं आता तुकड्या तुकड्यात न सुटत होतं. माझ्या उच्च शिक्षित डॅडनं उत्तम शिक्षण घेतलं होतं, पण त्यातून त्यांना पैसा किंवा भय असं हाताळावं याचं ज्ञान मिळालं नव्हतं. वेगळ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी या दोन्ही डॅडकडून शिकता येतील हेही स्पष्ट झालं होतं. तुम्ही पैसे नसण्याच्या भीतीबद्दल बोलत होता. पैसे मिळवण्याची तीव्र इच्छा विचारांवर कसा परिणाम करते? माईकने विचारलं. मी जेव्हा पगारात वाढ करून तुम्हाला मोहात पाडलं त्यावेळी तुम्हाला काय वाटलं? हे लक्षात आलं का की तुमच्या तीव्र इच्छांमध्ये वाढ झाली आहे? आम्ही होकारार्थी माना डोलवल्या. तुम्ही तुमच्या भावनांमध्ये वाहून न गेल्यामुळे प्रतिसाद देण्यास उशीर झाला आणि तो वेळ तुम्ही विचारांसाठी देऊ शकलात, हे महत्वाचं आहे. भय आणि लोभ या भावना आपल्यामध्ये कायमच असतात. यापुढे याच भावनांचा उपयोग तुमच्याच दीर्घकालीन फायद्यासाठी कसा करून घेता येईल यावर विचार करा. आपलं त्यांच्यावर नियंत्रण हवं, त्यांचं आपल्यावर नाही. बहुसंख्य लोक तुम्ही तुमच्या भावनांमध्ये वाहून न गेल्यामुळे प्रतिसाद देण्यास उशीर झाला आणि तो वेळ तुम्ही विचारांसाठी देऊ शकलात, हे महत्वाचं आहे. आयुष्यभर पगाराचा चेक, त्यात होणारी वाढ आणि नोकरीची सुरक्षितता याच्याच मागे धावत आहोत हेही त्यांच्या लक्षात येत नाही. हे सारं गाढवाच्या चित्रासारखं आहे. मालानं भरलेली गाडी ते ओढत चाललेलं असतं. मालक त्याच्या नाकासमोर गाजर धरून बसलेला असतो. मालक त्याला हवं तिथंच जात असतो. गाढव मात्र त्या गाजराच्या मोहामागे धावत असतं. ते काम झालं की दुसऱ्या दिवशी दुसरं गाजर हजर असतं. याचाच अर्थ मी ज्यावेळी बेसबॉलचे नवे ग्लोव्ज, कॅन्डी आणि नव्या खेळण्यांचं चित्र रंगवलं ते गाजर होतं? माईकनं विचारलं. होय, हे पहा, तुम्ही जसजसे मोठे होता तसतशी खेळणी बदलतात, ती अधिक महाग होतात. मग नवी गाडी, मोठं घर, बोट अशी गाजरं समोर येतात. भीती तुम्हाला घाबरवून दाराबाहेर ढकलते आणि तीव्र इच्छा तुम्हाला पुकारून बुलवून खडकाळ भागात घेऊन जातात. याला सापळा म्हणतात. ते हसत म्हणाले. मग यावर उत्तर काय? माईकनं पुन्हा विचारलं. ज्ञानाचा अभाव असेल तर भय आणि तीव्र इच्छा अधिक प्रखर होतात. म्हणूनच खूप संपत्ती असलेले लोक जसजसे अधिक श्रीमंत होतात तसतशी त्यांची भीती वाढत जाते. पैसा हे गाजर आहे, ते मोहजाल आहे. गाढवानं जर पूर्ण चित्र पाहिलं तर तो गाजराच्या मागे धावण्याचा फेरविचार करेल. मग श्रीमंत डॅडनी समजावून सांगितलं की माणसाचं आयुष्य हे अज्ञात आणि रोषणाई यांच्यातील झगडा आहे. त्यांनी हेही समजावून सांगितलं की जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःबद्दलचं ज्ञान आणि माहितीचा शोध घेऊन थांबवते तेव्हा त्याच्या आयुष्यात अज्ञान प्रवेश करतं. आपलं मन खुलं करायला शिकणं किंवा मिटून घेणं हा झगडा तर क्षणाक्षणाला सुरू असतो. हे बघा, शाळा देखील खूप खूप महत्वाची असते. एखादी गोष्ट, कौशल्य किंवा व्यवसाय शिकण्यासाठी तुम्ही शाळेत जाता. शाळेत गेल्यामुळे तुम्हाला समाजाचे नीती नियम समजतात आणि तुम्ही समाजात मानानं राहायला लागता. प्रत्येक संस्कृतीला शिक्षण, डॉक्टर, मेकॅनिक, कलावंत, आचारी, उद्योजक, व्यावसायिक, पोलीस अधिकारी, सैनिक यांची गरज असते. या साऱ्या गरजा भागाव्यात, आपली संस्कृती भरभराटीला यावी यासाठी शाळा प्रशिक्षण देत असतात. दुर्दैवानं बऱ्याच लोकांसाठी शाळा ही सुरुवात नसते तर तो शेवट असतो. आता दीर्घ शांतता पसरली होती. श्रीमंत डॅडच्या चेहऱ्यावर मंदस्मित होतं. त्या दिवशी त्यांनी सांगितलेल्या साऱ्याच गोष्टी समजल्या असंही नाही, पण ते काहीतरी वेगळं आहे एवढं नक्कीच समजलं होतं. एखाद्या शिक्षकांचे शब्द वर्षानुवर्ष लक्षात राहतात तसंच काहीच झालं होतं. आजही या श्रीमंत डॅडचे शब्द माझ्या पक्के लक्षात आहेत. मी आज थोडासा कडक वागलो, त्यामागेही एक कारण होतं. माझं बोलणं तुमच्या पक्क लक्षात राहायला हवं. तुम्ही नेहमीच मिसेस मार्टिनचा विचार करायला हवा, त्या गाढवाचा विचार करायला हवा. भय आणि तीव्र इच्छा तुमच्या विचारांवर ताबा मिळवतात
हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आपोआप त्या सापळ्याकडे ओढले जाता. हेही नेहमी लक्षात ठेवा. आयुष्य भीतीच्या छायेतच घालवणं, आपल्या स्वप्नांची कसून छाननी करणं ही निर्दयताच आहे. पैसे मिळवण्यासाठी खूप कष्ट करत राहणं, पैशांपुढे आपल्याला अनेक गोष्टी विकत घेता येतील, त्यामुळे आपण समाधानी होऊ असा विचार करणं ही देखील निर्दयताच. बिलांचे पैसे देण्याच्या भीतीनं मध्यरात्री जाग येणे ही असहाय्यतेची भावना आहे. पगाराच्या आकड्यानुसार जगणं हे जगणंच नाही. नोकरीमुळे आपलं आयुष्य सुरक्षित राहील असं मानणं म्हणजे स्वतःशीच खोटं बोलणं आहे. हा सारा सापळाच आहे आणि तुम्ही तोच टाळायला हवा. हा पैसा माणसांचे आयुष्य कशी पळवतो हे मी पाहिलं आहे. तुमच्या बाबत असं काही घडू देऊ नका. कृपया तुमचं आयुष्य पैशाच्या हाती सोपवू नका, ते सांगत होते. तेवढ्यात एक सॉफ्ट बॉल आमच्या बाकडेशी आला. डॅडनं तो उचलला आणि परत फेकला. अज्ञानाचा भय आणि लोभाशी काय संबंध असतो? मी विचारलं. पैशांच्या अज्ञानामुळेच तर भय आणि लोभ निर्माण होतात, ते सांगू लागले. उदाहरणच देतो. समजा डॉक्टरला आपल्या कुटुंबासाठी जास्त पैसे हवे असतात, तेव्हा तो त्याच्या शुल्कामध्ये वाढ करतो. तसं झालं की एकूण आरोग्य सेवाच महागडी होते. त्याचा त्रास गरिबांनाच जास्त होतो. त्यामुळेच तर गरिबांचं आरोग्य सगळ्यात वाईट असतं. बरं, डॉक्टरांनी दर वाढवले की वकिलांना त्यांचे दर वाढवावेसे वाटतात. वकिलांनी दर वाढवले की शिक्षकांना आपला पगार वाढवून हवा असतो. हे असे दर वाढत गेले की आपल्यावरचे कर वाढतात आणि हे चक्र असंच सुरू राहतं. लवकरच श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी दूर खूप वाढेल. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल आणि आणखी यांच्यातील दरी खूप वाढेल. एक संस्कृतीच मोडून पडेल. आहे रे आणि नाही रे याच्यातली दरी जेव्हा प्रचंड प्रमाणात वाढते तेव्हा संस्कृती मोडून पडते. याची उदाहरणं आहेत. अमेरिका त्याच मार्गावरून चालली आहे. कारण इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. त्याचं कारण आपण इतिहासाकडूनच काहीच शिकत नाही. आपण फक्त ऐतिहासिक तारखा आणि गावं लक्षात ठेवतो. धडा काहीच घेत नाही. पण काळानुसार किमती वाढणं हेही अपेक्षित असतं ना? मी विचारलं. जिथे सरकार उत्तम कारभार करत आहे अशा ठिकाणी हे अजिबात अपेक्षित नाही. उलट किमती खाली यायला हव्यात. अर्थात हे सैद्धांतिक आहे. किमती वाढण्याचं कारण अज्ञानामुळेच निर्माण झालेल्या भय आणि लोभातच आहे. आपल्या शाळेतच पैशाविषयी शिकवलं गेलं तर पैसा अधिक प्रमाणात निर्माण होईल आणि किमती कमी होतील. पण आपल्याकडे शाळा मुलांना पैशासाठी काम करायला शिकवतात. पैशाच्या शक्तीला आपल्या कामासाठी कसं जुंपावं हे ते शिकवतच नाहीत. आपल्याकडे बिझनेस स्कूल्स आहेत ना, मग ती तिथं शिकायला जावं असं तुम्हाला का वाटत नाही? माईकने विचारलं. हो, आपल्याकडे बिझनेस स्कूल्स आहेत, पण तिथे शिकलेले कर्मचारी फक्त आधुनिक कारकून असतात. कारकुनांनी व्यवसाय ताब्यात घेणं नको रे देवा. ते फक्त आकडे पाहतात, लोकांना हकलवून देतात आणि व्यवसायाचा नाश करतात. हे मला चांगलंच माहीत आहे, कारण मी त्यांना कामावर ठेवतो. त्यांचं लक्ष खर्च कमी करणं आणि किमती वाढवणं यावरच असतं. त्यामुळे अडचणी वाढतच जातात. बिझनेस स्कूलमध्येही शिकणं महत्वाचं आहे, पण त्याचं संपूर्ण चित्र समोर यायला हवं आणि तेच होत नाही. मग या प्रश्नावरही उत्तर असेलच ना? माईकने विचारलं. हो, नक्कीच. तुम्ही तुमच्या भावनांचा विचार करण्यासाठी उपयोग करून घ्यायला शिका. भावनांच्या आवेगात वाहून जाऊ नका. तुम्ही मुलांनी तुमच्या भावनांवर ताबा मिळवलात. तुम्ही जेव्हा विनामूल्य काम करायचा निर्णय घेतलात तेव्हा मला आशा वाटू लागली. त्यानंतर मी तुम्हाला पैशांची भुरळ घातली. तेव्हाही तुम्ही स्वतः ताबा ठेवलात. खरं तर मी तुमच्या भावनांवर हल्लाच केला होता, तरीही तुम्ही विचार केला. ही पहिली पायरी आहे, त्यांनी उत्तर दिलं. ब्रायर पॅच आहे? मी विचारलं. होय, ब्रायर पॅच म्हणजे आपली भीती आणि लोभ, भय न बाळगणं आणि लोभ, कमकुवतपणा आणि गरजांशी दोन हात करणं, हाच एक मार्ग आहे. हा मार्ग तुमच्या विचारांच्या निवडीतूनच शोधता येतो किंवा सापडतो. आपल्या विचारांच्या निवडीतून? माईक पोढ्यात पडला. होय. भावनांना प्रतिसाद देण्याऐवजी आपण काय विचार करण्याची निवड करायला हवी. अडचणीत सापडल्यावर जाग येणं, अडचणी सोडवण्यासाठी कामावर जाणं, बिल भागवण्यासाठी पैशांचा विचार करणं, हेच तर सतत सुरू असतं. चिंतन आणि मननामुळे आपल्याला स्वतःलाच एक प्रश्न विचारण्यासाठी वेळ मिळतो. खूप कष्ट करणं हेच या प्रश्नाचं उत्तर आहे का? हा तो प्रश्न. याचं उत्तर आहे माझ्यावर भयाचा ताबा आहे आणि तेच उत्तर स्वतःला देण्याचीही भौतिकांना भीती वाटते. इतकी की ते विचार करणं सोडून देतात. त्यामुळे विचारांची निवड करायला हवी. स्वातंत्र्याचा रस्ता तिथूनच जातो. हे कसं करायचं? माईकने विचारलं.
तेच मी तुम्हाला शिकवेन. सकाळची कॉफी गटागटा पिऊन घराबाहेर पडण्यासारखे प्रतिसाद देण्यापेक्षा मी तुम्हाला नीट विचार करण्यासाठी विचारांची निवड कशी करावी हे शिकवेन. मी याआधी काय सांगितलं आहे ते आठवा. नोकरी ते दीर्घकालीन हे दीर्घकालीन प्रश्नावरचं अल्पकालीन उत्तर आहे. बहुसंख्य लोकांच्या मनात एकच प्रश्न असतो आणि तो अल्पकालीन असतो. महिन्याच्या शेवटी बिलच असतात. हेच टार्गेट. त्याच्याच भीतीमुळे त्यांचं आयुष्य पैसाच चालवत असतं. पैशाविषयीच्या भय आणि अज्ञानामुळे हे घडतं असंही म्हणता येईल. भावनेनं विचार करणं आणि डोक्यानं विचार करणं यातला फरक सांगू शकाल का? माईकने विचारलं. हो, मी नेहमीच करतो, डॅड म्हणाले. प्रत्येकाला नेहमीच काम करावं लागतं किंवा श्रीमंत रुची असतात किंवा मी दुसरी नोकरी मिळवेन किंवा मी या पगारवाढीसाठी लायक आहे. तुम्ही मला गृहीत धरू नका. अशी वाक्य मी नेहमीच ऐकत आलो आहे. हा झाला भावनिक विचार आणि इथं मी काही गमावत आहे का? हा झाला डोक्याचा विचार. असे विचार भावनिक विचारांना मागे सारून मुक्त विचार करण्यासाठी मोकळा वेळ देतात. मला हे मान्यच करायला हवं की हा उत्तम धडा होता. कोणीतरी तुमच्याशी चांगल्या भावनेनं आणि विचारांच्या स्पष्टतेनं बोलत असतं, तेव्हा तो धडा उत्तमच असतो. ते अमेरिकेतील गोल्डन स्टँडर्ड बद्दल बोलले. प्रत्येक डॉलर हा रिव्ह्यू हा सिल्वर सर्टिफिकेटेड आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्यावेळी अशी अफवा पसरली होती की अमेरिका गोल्ड स्टँडर्ड सोडून सिल्वर सर्टिफिकेशन स्वीकारणार आहे. त्यांना या गोष्टीची काळजी वाटत होती. मुलांना असं घडलं तर हाहाकार उडेल. गरीब, मध्यमवर्गीय आणि अज्ञानी लोकांची आयुष्य उद्ध्वस्त होतील, कारण त्यांच्या दृष्टीनं पैसा हे सत्य आहे. ते ज्यांच्यासाठी काम करतात ती कंपनी किंवा सरकार त्यांची काळजी घेईल यावर त्यांचा विश्वास आहे. यावेळी ते काय म्हणत होते ते आम्हाला समजलं नाही. जे इतरांच्या नजरेतून सुटतं ते पाहणं. आता आम्ही त्यांच्या दुकानाबाहेर होतो. ते त्यांच्या गाडीत बसत होते. बसता बसता म्हणाले, काम करत राहा. जेवढ्या लवकर तुम्ही पगाराच्या चेकची गरज विसराल तेवढं तुमचं प्रौढ जीवन सुखावं होईल. मेंदूचा वापर करत राहा. विनामूल्य काम करा. मी तुम्हाला देऊ केलेल्या पैशांपेक्षा अधिक पैसा कमावण्याचे मार्ग तुम्हाला लवकरच सापडतील. इतर माणसं पाहू न शकणाऱ्या गोष्टी तुम्ही लवकरच पाहाल. मी आणि माईक दुकानात गेलो. आमचं सामान घेतलं, मिसेस मार्टिनचा निरोप घेतला आणि पुन्हा एकदा त्याच बाकड्यावर जाऊन बसलो. विचार करण्यात आणि त्यावर चर्चा करण्यात बराच वेळ घालवला. पुढचा आठवडा शाळेच्या विचारात आणि बोलण्यात गेला. त्या पुढचे 2 आठवडे असेच गेले. तिसऱ्या शनिवारी मी मिसेस मार्टिनचा निरोप घेतला आणि कॉमिक पुस्तकांच्या स्टँडकडे आशाभूतपणे पाहत होतो. आता मला दर शनिवारी 30 सेंट्स मिळत नसत, त्यामुळे पुस्तकं घेणंही शक्य होत नव्हतं. आमचा निरोप घेऊन मिसेस मार्टिन त्यांचं काम करू लागल्या ही गोष्ट मी आधी पाहिली नव्हती. म्हणजे पाहिली होती, पण आज ज्या दृष्टीनं पाहत होतो तशी पाहिली नव्हती. त्या कॉमिक पुस्तकाचं पहिलं पान अर्ध्यावर फाडत होत्या. तो फाडलेला भाग स्वतःकडे ठेवून पुस्तक एका पुठ्ठ्याच्या खोक्यात फेकत होत्या. मग मी त्यांना विचारलं की त्याचं काय करता? त्या म्हणाल्या, मी ती पुस्तकं फेकून देत आहे. वरचा अर्धा भाग मी पुस्तकाच्या वितरकाला क्रेडिट म्हणून देते. आत्ता तासाभरात येईल तो. माईक आणि मी तासभर थांबलो. तो वितरक आला. आम्ही त्याला आम्हाला कॉमिक पुस्तकं मिळतील का असं विचारलं. तो म्हणा, तुम्ही या दुकानात काम करत असाल तर मिळतील, पण ती तुम्हाला विकता येणार नाही. आमची भागीदारी पुन्हा सुरू झाली. माईकच्या तळघरात एक वापरात नसलेली खोली होती. ती आम्ही माईकच्या आईशी बोलून मिळवली. ती स्वच्छ केली आणि अशी फेकून दिलेली कॉमिक पुस्तकं त्यात साठवू लागलो. लवकरच आमच्याकडे शेकडो पुस्तकं जमली. मग आम्ही आमचं कॉमिक पुस्तकांचं ग्रंथालय लोकांकडे खुलं केलं. माईकच्या धाकट्या बहिणीला आम्ही ग्रंथालय सांभाळण्याचं काम दिलं. त्यासाठी आम्ही तिला पैसे देणार होतो. तिला अभ्यासाची आवड होती. तिला आम्ही ग्रंथपाल केलं. आमचं ग्रंथालय शाळा सुटल्यावर 2:30 ते 4:30 या वेळेत सुरू राहणार होतं आणि शुल्क होतं 10 सेंट्स. शेजारी आजूबाजूला राहणारी मुलं आमची ग्राहक होती.
ती 2 तासात किती ही पुस्तकं वाचू शकत होती. त्यांच्यासाठी हा किफायतशीर सौदा होता. माईकची बहीण प्रत्येक मुलगा बाहेर पडताना त्याची तपासणी करत असे. ती पुस्तकं नीट ठेवायची. रोज किती मुलं आली, ती कोण होती, त्यांचं मत काय होतं याची नोंद ठेवायची. 3 महिन्यातच मी आणि माईक प्रत्येक आठवड्याला सरासरी $9.50 मिळवत होतो. आम्ही माईकच्या बहिणीला आठवड्यात $1 देत होतो. तिला पुस्तकं मोफत वाचण्याची मुभा होती, पण ती क्वचितच वाचत असे. ती नेहमी अभ्यासच करायची. प्रत्येक शनिवारी दुकानात काम करून आम्ही आमचा वायदा पाळला. आम्ही आता वेगवेगळ्या दुकानातून फेकलेली पुस्तकं गोळा करत होतो. एकही पुस्तक न विकण्याचा त्या वितरकाबरोबर केलेला करारही आम्ही पाळला. वाचून वाचून पुस्तकांच्या चिंध्या झाल्या की आम्ही ते पुस्तक फाडून किंवा जाळून टाकायचो. आम्ही आणखी एक शाखा घेणारी आणि विश्वासू व्यक्ती सापडलीच नाही. अगदी सुरुवातीच्या काळातच आम्हाला हेही सत्य समजले की चांगली माणसं मिळणं हेही कठीण काम आहे. ग्रंथालय सुरू होऊन 3 महिने उलटले. एके दिवशी खोलीत मारामारी जुंपली. आसपास राहणारी काही मुलं आत घुसली आणि त्यांनी मारामारीला सुरुवात केली. मग माईच्या वडिलांनी आम्हाला ग्रंथालय बंद करायला सांगितले. आमचा व्यवसाय बंद पडला, त्यामुळे आम्ही शनिवारी दुकानात काम करणंही बंद केलं. तरी देखील श्रीमंत डॅड खुश होते. आम्ही आमचा पहिला धडा चांगल्या रीतीने आत्मसात केला होता. ते आता आम्हाला नवीन गोष्टी शिकवणार होते. आता आम्ही पैशानं आमच्यासाठी काम करणं शिकलो होतो. दुकानात काम केल्याचे पैसे मिळत नव्हते, त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी आम्ही कल्पनाशक्ती वापरली होती. ग्रंथालय सुरू केल्यावर पैशाची व्यवस्था आमच्याच ताब्यात होती. आम्ही मालकांवर अवलंबून होतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही तिथं प्रत्यक्षात हजर नसतानाही पैसा निर्माण झाला. आमच्या पैशानं आमच्यासाठी काम केलं. श्रीमंत डॅडनं आम्हाला पैशांऐवजी त्यापेक्षाही खूप काही दिलं.